एक सेकंड हा. सर्वांचे स्वागत. आज आपण एका दोन विषयावर चर्चा करण्यासाठी इथं बसलेलो आहे. इथं काही होमी बाबाची मुलं आहेत. मी मुलांना सगळ्यांना काय काय नेमकं आहे ते सांगितलेलं आहे. दरवेळीपेक्षा मी एक 10 मिनिटं त्याच्यावर बोलते आणि नंतर आपण एमटीएस बद्दल डिस्कशन करू. तर होमी बाबाची प्रॅक्टिकल एक्झाम ही साधारण 20 जानेवारीला होणार आहे आणि 19ला त्यांची री एक्झाम होते मुलांची. जे थिअरीचे पेपर दिलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा री एक्झाम होते, कारण ऑनलाईन होते सगळं कोरोनाच्या ह्याच्यामुळे. आणि या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम पण ऑनलाईनच असणार आहे. त्यामुळे हा एक आपल्याला वेगळा अनुभव आहे, प्रॅक्टिकल कसं द्यायचं, ऑनलाईन प्रॅक्टिकल कसं करायचं. तर हे पहिलं. आवाज येत नाही का माझा? हॅलो, येतोय का आवाज आता? मला चांगला येतो. ओके. तुमचं नेट जरा चेक करा मॅडम. तर हा एक वेगळा अनुभव आहे की प्रॅक्टिकल आपण ऑनलाईन कसं करणार आहोत. दरवर्षी प्रॅक्टिकल हे पर्सनली करतो आपण, पुण्याला जातो आणि प्रत्येक 4 रिजन मध्ये आहे. पण यावेळी प्रॅक्टिकल आहे तसंच होणार आहे, फक्त आपण ते ऑनलाईन असणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला मार्क सिस्टीम जी आहे ती सेम आहे. गेल्या वर्षी पण ऑनलाईन प्रॅक्टिकल झालं होतं आणि मुलांनी खूप छान पद्धतीने ते प्रॅक्टिकल हँडल केलं होतं आणि आम्ही जवळजवळ मुलांचे 50 ते 60 प्रॅक्टिकल्स 9वीच्या मुलांची घेतली होती. तर या ठिकाणी सिस्टीम कशी आहे, तर या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला ते ऑनलाईन रेकॉर्डिंग दाखवलं जाणार आहे. म्हणजे आपण जे प्रोसिजर करणार आहे ते प्रोसिजर करणार आहे आणि त्या प्रोसिजरवरनं मुलांना ते ओळखायचं आहे नेमकं काय आहे, किंवा तिथं जो काय क्वेश्चन दिलेला आहे त्या पद्धतीने त्यांना आन्सर्स तिथं नोंदवायचे आहेत. म्हणजे व्हॉट एव्हर मे बी कन्क्लुजन अँड ऑल. जसं फिजिक्ससाठी 10 मार्क्स, केमिस्ट्रीसाठी 10 मार्क्स आणि बायोलॉजीसाठी 10 मार्क्स आणि 10 मिनिट असं 30 मिनिटचं तुमचं प्रॅक्टिकल असेल. त्याच्यासाठी तुम्हाला आन्सर शीट जी आहे ती आधी 8 दिवस त्यांची आन्सर शीट येणार आहे आणि त्या आन्सर शीटवरच मुलांनी आपले रिझल्ट नोंदवायचे आहे. आणि प्रत्येक ठिकाणी 10 मिनिटं झाली की तुम्हाला पूर्ण ऑन कॅमेरा म्हणजे इन कॅमेरामध्येच तुम्हाला राहायचं आहे. त्याच्या आजूबाजूला मुलाच्या कोणीही असता कामा नये. तसं जर असलं तर किंवा तो मुलगा काही असं सस्पेक्टेबल आढळलं तर तो त्याच्या डिस्क्वालिफाय होऊ शकतो. तर मॉक टेस्ट आधी 8 दिवस तुम्हाला ती परीक्षा कशी द्यायची ह्याची प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तो प्रॅक्टिकल पहिल्यांदा ते रेकॉर्डिंग दाखवलं. त्याच्यानंतर तुम्हाला जे काय त्याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले असेल किंवा जे काय तुम्हाला सांगितलं ऑब्झर्वेशन, व्हॉट एव्हर कन्क्लुजन, फॉर्म्युला, व्हॉट एव्हर इट मे बी, यू हॅव टू नोट इट इन युअर नोट दॅट आन्सर शीट. आन्सर शीट मध्ये नोट करायचंय आणि ते लगेच अपलोड करून त्याचा फोटो घेऊन ते लगेच अपलोड करायचे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. आणि ह्या सगळ्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 10 मिनिट. म्हणजे तर रेकॉर्डिंग तुम्हाला व्हिडिओ दाखवणार त्याच्यासाठी तुम्हाला 2.5 ते 3 मिनिट असणार आहे. पुढचं तुमचं ते रेकॉर्डिंग बघून तुमचे जे काय आन्सर्स लिखाणासाठी आणि 2 मिनिटं तुम्हाला अपलोडिंगला ठेवायचे. तर अपलोड जर तुमचं झालं नाही त्या 2 मिनिटात तर तुमचं ते मार्क्स धरले जाणार नाही आहेत. त्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्वाची आहे आणि त्याची प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे मुलांकडून. आणि मुलांनी ती एक 5-7 दिवस अगोदर ते मॉक टेस्ट प्रॅक्टिकल पाठवतात आणि तुम्हाला प्रॅक्टिस तुम्ही दिवसातनं 2 ते 3 वेळा करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल वेगळे असणार आहेत, पण ते लिखाण कसं करायचं आणि अपलोड कसं करायचं प्रत्येक वेळी. तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते अपलोड करायचे. म्हणजे तुम्हाला फोन असेल, मोबाईलवरून असेल तर कसं त्याची पीडीएफ फॉर्मॅट सगळी पाठवली जाणार आहे. आणि त्याच्यानंतर असणार आहे प्रोजेक्टचा विषय आहे यावर्षीचा इम्युनिटी बुस्टर्स. म्हणजे आपला जो कोरोनाचा जो आलेला आहे त्याच्यामध्ये आपण लोकल अशी औषधे वनस्पती कोणत्या आहेत आणि त्याच्यावर आपण लोकली इम्युनिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण काय करतोय आणि त्याचा कसा फायदा होतो. त्याच्याचं कुठचं तरी फॉर एक्झाम्पल एखादं जिंजर घेतला तर जिंजरचा वापर आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो का आणि त्याचे कोणकोणते रिझल्ट कुणाला मिळालेले आहे ह्याच्यावर मुलांनी रिसर्च करायचंय. कोणताही एक टॉपिक त्याच्यावर त्यांनी इम्युनिटी बुस्टरसाठी निवडायचंय. त्याच्याबद्दल सगळंच्या सगळं मी मुलांना ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे ते प्रोजेक्टचं मी सांगणार आहे की प्रॅक्टिकल झाल्यानंतर. प्रोजेक्टचं मला माहित नाही, जेवढे सिलेक्ट होतील तेवढे प्रोजेक्ट करतील, कारण पुढच्या वर्षी तुमचं 10वीचं वर्ष आहे. 10वीच्या मुलांना आम्ही सगळ्यांनाच प्रोजेक्ट करायला लावतोय. पण प्रॅक्टिकल मात्र मी 9वीच्या सगळ्या पेरेंट्सना रिक्वेस्ट करेन की मुलगा सिलेक्ट होऊ दे अगर न होऊ दे, पण त्याला थ्रू प्रॅक्टिकल जाऊ दे. जवळची जी इथं मुलं आहेत सिंधुदुर्गातली त्यांच्यासाठी आम्ही ऑफलाईन प्रॅक्टिकलची पण अवेलेबल करून देतोय.
पण बाकीच्या मुलांसाठी ऑनलाईन प्रॅक्टिकल आणि बाकी सगळ्यांसाठीच ऑनलाईन प्रॅक्टिकल सगळ्यांसाठी अवेलेबल असणार आहेत आणि ज्याला इंटरेस्टेड आहे ते ऑफलाईन प्रॅक्टिकलला येऊ शकतात. म्हणजे ह्या प्रॅक्टिकलचा यूज तुम्हाला 11 स्टँडर्ड मध्ये 100% होणार आहे, कारण तिथं तुम्हाला 11वीला जी प्रॅक्टिकल्स करावी लागतात ती बऱ्यापैकी प्रॅक्टिकल्स आपण आता घेतल्या, कारण आमच्या बऱ्याच मुलांनी आम्हाला एक्सपिरियन्स सांगितलं की मॅडम 9वी मध्ये आमचे जेवढे प्रॅक्टिकल्स घेतलेले होते ते आम्हाला 11वी मध्ये असल्यामुळे आम्हाला ते इझी गेलेले आहे. आणि प्रॅक्टिकल जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला केमिस्ट्री फिजिक्सचे बरेचसे कन्सेप्ट समजायला कठीण जातं. कारण इथे तुम्हाला सगळ्या केमिकल रिएक्शन नुसते लिहिण्याऐवजी त्या प्रॅक्टिकली करणं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे मी सगळ्या पेरेंट्सना रिक्वेस्ट करेन की तुम्ही प्रॅक्टिकलला होमी बाबाच्या प्रॅक्टिकलला सिलेक्ट व्हा अगर न व्हा, किंवा जी मुलं होमी बाबाला बसलेली नाही आहेत आणि त्यांना प्रॅक्टिकल जॉईन करायचं असेल तर दे कॅन ऑल्सो जॉईन द प्रॅक्टिकल, कारण ह्याच्यामध्येच पुढे तुमचं एनटीएसीचं सगळं डिपेंड्स आहे. दुसरं म्हणजे हे आहे होमी बाबासाठी. प्रत्येक वेळी मी मुलांना होमी बाबाला नेमकं काय करायचंय कसं करायचंय त्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यांच्याकडनं आता आम्ही त्यांना दर रविवारी त्यांना कन्सेप्ट बिल्डिंगचं वेगवेगळ्या लेक्चर्स पण ठेवतोय. आज तर केमिस्ट्रीचा लेक्चर आहे, बायोलॉजी आणि सॉरी केमिस्ट्री मॅथ्स आणि फिजिक्स असे लेक्चर त्यांना दर रविवारी होत आहेत की त्यांचं बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण क्लिअर करतोय त्याच्यामधून. म्हणजे आतापर्यंत त्यांचा सगळा सिलेबस तर झालेला आहे आणि आता पुन्हा 12 तारीखच्या एक्झामसाठी मुलं प्रिपेअर होण्यासाठी पुन्हा आपण घेतोय सगळ्या. त्याच्यानंतर आपण मध्ये मध्ये मी या 19 तारीखच्या मध्ये एखाद दुसरं प्रॅक्टिकल्स पण त्यांचे ऍक्टिव्हिटीज प्रॅक्टिकल्स घेतले जात आहेत. तर ही झाली होमी भागासाठी. दुसरं आपला सगळ्यात महत्वाचा विषय आहे म्हणजे एनटीएसी. आता आपण म्हणतो की 10वीत मी जाणार आणि मग मी एनटीएसीचं प्रिपरेशन करणार, असं नाही. कारण शालेय स्तरावरच्या 3 परीक्षा खूप महत्वाच्या मानल्या जातात. 6वी 9वी होमी बाबा, प्रज्ञा प्रावीण्य आणि सगळ्यात वरच्या लेवलची म्हणजे एनटीएसी परीक्षा. एनटीएसी परीक्षेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा कोटा आहे, मला वाटतं 780 काहीतरी कोटा आहे. दरवर्षी तो बदलत असतो. म्हणजे महाराष्ट्र स्टेट पहिली एक्झाम जी होती ती स्टेट लेवलला होते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅट म्हणजे इंटेलिजन्सचा 100 मार्काचा पेपर असतो आणि दुसरा पेपर असतो सॅट. ह्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स 40 मार्क्स, सोशल सायन्स 40 मार्क्स आणि मॅथमॅटिक्स 20 मार्क्स, म्हणजे असं टोटल 200 मार्क्स आणि तुम्हाला टाइम असतो 4 आवर्स. आणि ह्याच्यात मग पहिल्या लेवलमध्ये स्टेट बोर्डचा सगळा सिलेबस असतो 10वीचा आणि ती एक्झाम साधारण नोव्हेंबरमध्ये होते. पण आता कोरोनाच्या काळामध्ये ही एक्झाम आता 16 जानेवारीला होणार आहे. मध्ये सगळं लॉकडाऊन वगैरे असल्यामुळे गेल्या वर्षी ती डिसेंबरमध्ये झाली होती. कदाचित आपण होप करू की पुढच्या वर्षी ऑफलाईन स्कूल, आणि ही ऑफलाईनच असणार आहे एक्झाम. ऑफलाईन स्कूल व्यवस्थित रेग्युलर चालू झाल्या तर त्याचं ठरलेलं आहे की नोव्हेंबरच्या सेकंड वीक मध्ये ही एनटीएसीची एक्झाम असते फर्स्ट लेवलची. आणि ह्याच्यातनं साधारण 780 मुलं सिलेक्ट करतात आणि त्याच्यानंतर त्यांचं सेकंड लेवलला असते आणि सेकंड लेवलला टोटल 2000 मुलं सिलेक्ट केली जातात. आणि याच्या ठिकाणी आता स्कॉलरशिप पण ह्याच्या अगोदर 500 होती, म्हणजे आता त्याची स्कॉलरशिप पण वाढवलेली आहेत आणि मुलांचं म्हणजे पहिल्यांदा 1000 मुलं सिलेक्ट केली जात होती, त्याच्याऐवजी 2000 मुलं पूर्ण देशभरातनं सिलेक्ट केली जातात सेकंड लेवलवरनं. आणि त्यांना ही स्कॉलरशिप साधारण 7 वर्ष मिळते. मग त्याने कुठे ऍडमिशन घेतलं तरी त्यांना एक मिळते. आणि दुसरं म्हणजे एनटीएस ला साठी तो मुलगा अपियर झालेला आहे, त्यांनी स्टेट लेवल कम्प्लीट केली आहे किंवा फर्स्ट सेकंड लेवल पर्यंत तो कम्प्लीट झालेला आहे त्याचं, तर हे त्याला पुढच्या दृष्टीने पण एक प्रेस्टिजियस असतं. मी तो मुलगा एमटी म्हणजे तुम्ही पुढे कुठे इंटरव्ह्यूला गेला काही गेला पुढचं तुमचं करिअरच्या वेळी पण म्हणजे एनटीएस म्हणजे एक वेगळा दृष्टिकोन असतो की त्याने एनटीएस क्लिअर केलेला आहे. तर आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं मिळते की तुम्हाला त्याच्यामधलं नॉलेज, कारण ह्या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्च्युअल जाणं गरजेचं असतं. कारण ह्या ठिकाणी नुसतं पाठांतर नाही चालत आहे, तर तुम्हाला भरपूर ह्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आणि हे मेहनत घेत असताना तुमचा 10वीचा स्टडी पण ऑटोमॅटिकली होतोय आणि प्लस तुमचं जे आपण म्हणतोय की बरेच आपण फाउंडेशन कोर्स करतो ते तुमचे एनटीएसीच्या पेपरमध्ये तुमच्या एनटीएसीचा परीक्षा केलं तर तुमचा 11वी 12वीचे बरेचसे फाउंडेशन कोर्स जो आहे तो इथं कम्प्लीट होतोय तुमचा त्याची तयारी करत असताना. म्हणजे इथं तुम्हाला सगळे एमसीक्यूच असतात असं या परीक्षेचं स्वरूप आहे. आणि ह्याचं परीक्षेचं स्वरूप म्हटल्यानंतर तुम्ही आतापासून म्हणजे गेल्या वर्षीची बॅच जी आम्ही गेली 2 वर्षे, गेल्या वर्षी आपली 6 मुलं सिलेक्ट झाली होती आणि त्यामुळे आम्ही फेब्रुवारीपासून बॅच चालू केली होती त्यांची होमी भागाची सॉरी एनटीएसीचं. आणि आता त्यांची 16ला एक्झाम आहे. तर आम्ही आता मागच्या ह्या 1 डिसेंबर पासून मुलांचे एक्झाम रेग्युलर एक्झाम चालू झालेला आहे. टाइम लावून त्यांना दररोज
दररोजच्या दररोज त्यांचा एक एक पेपर होतोय. मॅथचा एक घेतला तर मॅट सॅट असं त्यांचा 14 जानेवारी पर्यंत त्यांचे कंटिन्यू, म्हणजे साधारण ऑक्टोबरमध्ये आम्ही सगळ्याच्या सगळा सिलेबस कव्हर केला. सप्टेंबरमध्ये ऍक्च्युअली सगळा सिलेबस कव्हर झाला. ऑक्टोबरमध्ये सगळीच्या सगळी रिव्हिजन झालेली आहे आणि आता सगळे पेपर सॉल्व्ह करून घेण्यासाठी त्यांना जवळजवळ 1-1.5 महिना आता मिळतोय मुलांना. आणि नंतर प्रत्येक पेपरवर डिस्कशन होते. मॅथमॅटिक्स, इंटेलिजन्स आणि सायन्स आणि हिस्ट्री जॉग्रफीचा जो आहे त्याच्यामध्ये आम्ही मुलांना 1-2 ते 3 लेक्चरच अवेलेबल करून दिलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने येऊ शकतात. कारण हिस्ट्री जॉग्रफी पण पुढे मुलं जर युपीएससी एमपीएससी ला जाणार असतील तर त्याच्या दृष्टीने पण तिथलं खूप महत्वाचं आहे. पण काल 2-3 मुलांनी मला म्हटलं की एनटीएस ला सोशिओलॉजी असतो म्हणून मी बसणार नाही, कारण मला नाही तिथं जायचंय, मला सायन्सला जायचंय. पण त्याचा काही संबंध नाहीये, कारण तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी नंतर पुढे कुठेतरी तुम्ही सायन्सला गेला तरी तुम्हाला ते 10वी पर्यंत शिकताय ते तुम्हाला लागते. आणि एनटीएससी मध्ये जे सोशल सायन्सवर क्वेश्चन विचारलेले असतात ते तुमच्या पुढच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात युपीएससी एमपीएससी रेल्वे रिक्रुटमेंट त्याच्याशी ते जसे असतात त्या पद्धतीने रिलेटेड असतात. त्यामुळे ते तुम्हाला त्यावेळी नक्कीच, म्हणजे हा अभ्यास तुम्ही करणार तो सोशल सायन्सला तुम्ही असं निग्लेक्ट नका करू 10वी पर्यंत तरी. ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही यावर्षी मुलांना त्याच्याबद्दल पण हिस्ट्री जॉग्रफीच्या डॉक्टर बावधनकर सरांनी 2 लेक्चर घेतले होते. आता पुन्हा आणखी जॉग्रफीचे जे स्पेशालिस्ट आहेत ते पण मुलांना थोडं गाईड करतायत. म्हणजे थोडं ते वाचून आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लाईन बाय लाईन तुम्हाला तिथं क्वेश्चन मेथड विचारण्याची मेथड कम्प्लिटली टोटली वेगळी आहे या ठिकाणी. म्हणजे क्वेश्चन जो आहे तो खूप थोडासा हायर लेवलने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला असतो की जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही ते करू शकता. आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे मुलांना. आणि हे करत असताना आता आम्ही एक्झामचं शेड्यूल स्टार्ट केलं, पण त्याच्या अगोदर आम्ही एकेका टॉपिकचे दर महिन्याला मुलांची एक एक टेस्ट होत होती. एनटीएससीच्या मुलांची तर रेग्युलरली टेस्ट होत होती आणि फेब्रुवारी पासून करून आम्ही आठवड्यातनं 3 दिवस त्यांचं घेत होतो आणि बाकीच्या वेळी त्यांना क्वेश्चन्स टाकले जात होते आणि त्यांचे आणि आता मुलांचे असे ग्रुप केले डिस्कशन, कारण आत्ताच मुलं इथून गेली, म्हणजे 10-12 मुलं असे एकत्र येतात, डिस्कस करतात किंवा त्यांनी स्वतःचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि ते डिस्कस करून पण आपला अभ्यास करतात. कारण ह्या परीक्षेसाठी एकट्याने स्टडी करून नाही होणार आहे, तर मुलांनी डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा फायदा मुलांना भरपूर होतो, नॉलेजही मिळते. आणि समजा इन केस आपण असं म्हणतो की चला बाबा एनटीएससी ते लेवल हाय आहे, कारण 780 मुलं स्टेट मधनं सिलेक्ट करतात आणि सेकंड लेवल जे असते ते कम्प्लिटली सीबीएसई ची सिलेबसवर असते. पण फर्स्ट लेवल जी आहे ती कम्प्लिटली स्टेट बोर्ड वाईज असते. प्रत्येक स्टेटला कोटा दिलेला आहे, त्यानुसार स्टेट वर सिलेक्ट करतात. आणि जनरली मे मध्ये जर टाइम मध्ये जर झाली एक्झाम, कारण सेकंड लेवलची गेल्या वर्षीची एक्झाम आत्ता झालेली आहे जस्ट, म्हणजे 13 ऑक्टोबरला झाली, सॉरी 13 ऑक्टोबरला नोव्हेंबरला झाली. तर आणि सेकंड लेवलची एक्झाम जनरली ही जर नोव्हेंबरमध्ये झाली तर सेकंड लेवलची एक्झाम जी असते ती साधारण मे मध्ये असते. तुमच्या जवळपासच्या डिस्ट्रिक्टमध्ये हे सेंटर्स असतात फर्स्ट लेवलसाठी, पण सेकंड लेवलसाठी लिमिटेडच सेंटर्स आहेत, म्हणजे पुणे मुंबई असे सेंटर्स आहेत. म्हणजे आपला सिंधुदुर्ग रत्नागिरी रिजनल साईज आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला पुणे मुंबई असे 2-3 सेंटर लिमिटेड आहेत आपल्याला. आणि ही गव्हर्नमेंट सेंट्रल सेकंड लेवलची एक्झाम जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे कंडक्ट केली जाते आणि त्याच्यामध्ये टोटली सिलेबस तोच असतो. एक्झामचं पॅटर्न सेम आहे, सॅट आणि मॅट. तर हे झालं तुमच्या परीक्षेचं सुरू. ह्याच्याबद्दल कुणाला काही डाऊट असतील तर सांगा, नंतर मग मी पुढचं बोलते. आता मी जेवढं काय सांगितलंय त्याच्याबद्दल जर कुणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट एनटीएससी ची परीक्षा कधी आहे? स्टेज 2 ची एनटीएससी ची परीक्षा ऍक्च्युली मे मध्ये असते जर ती नोव्हेंबर मध्ये, पण आता या वर्षीची स्टेज 2 ची एक्झाम मला वाटतं ते लेट होईल, कारण आता जानेवारी 16 फर्स्ट स्टेजची एक्झाम आहे. अच्छा, ठीक आहे. एक्झाम जानेवारी 1 ला, कारण पहिली स्टेज 1 ची एक्झाम झालेलीच नाही, कोरोनाच्या मध्ये लॉकडाऊन होता, स्कूलचं हे होतं, त्यामुळे नोव्हेंबर मध्ये झालेली नाही एक्झाम. पण आता ती जानेवारी 16 डिक्लेअर झालेली आहे. आणि ह्याचे फॉर्म स्कूल मधूनच भरायचे असतात, तुम्हाला इंडिव्हिज्युअली फॉर्म भरता येत नाही. स्कूल थ्रूच रजिस्ट्रेशन कंपल्सरी तुम्हाला तुमच्या शाळेमार्फतच रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि प्रत्येक शाळांना GR येतो आणि शाळा करतात. त्यामुळे डोक्यातनं आमची शाळा करत नाही वगैरे असं काय ते डोक्यातनं काढून टाका, शाळांना कंपल्सरी करणं गरजेचंच आहे.
त्यामुळे रजिस्ट्रेशन थ्रू कम्प्लिटली तुमचं स्कूल मार्फतच होणं गरजेचं आहे. हा मॅडम, होमी बाबाची कधी परीक्षा आहे? होमी बाबाचं कोण बसलंय का तुम्ही? फॉर्म भरलेला होता का? हा भरलेला आहे. तुम्ही परवाची एक्झाम दिली होती का? त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता टेक्निकल, त्यामुळे त्याने 19 तारीख प्रत्येकाला मेसेज पाठवलेले आहेत त्यांनी, आणि 19 तारीखला आता रिटर्न एक्झाम आहे पुन्हा त्यांची. 19 आता डिसेंबरला एक्झाम आहे. टीचर, ओके टीचर. 19 डिसेंबर, आणि तुम्हाला SMS आलेला असेल किंवा तुमचं ईमेल पण आलेला असेल बघा. तुम्ही जो रजिस्टर नंबर दिला त्याच्यावर आहे, 3 ते 5 या वेळेमध्ये आहे. मॅम NTSC चे पेपर आणि ना त्यांच्या गुणाबद्दल परत एकदा सांगा. काय म्हटलं? NTSC चा जो पेपर आहे त्यामध्ये मॅथ आणि स्टॅट किती मार्क आले ते परत एकदा सांगा. मॅथ्स नव्हे, मॅथ म्हणजे इंटेलिजन्स. तर ह्याच्यामध्ये मॅथचा पेपर जो असतो तो 100 मार्क्सचा असतो आणि त्याला टाइम असतो 2 hours, 2 तास असतो. आणि दुसरा पेपर जो असतो तो सॅट असतो. हा, तर ह्या सॅट मध्ये कसं असतं, मार्कांचं डिव्हिजन असं केलेलं आहे की पहिले 40 मार्क्स सायन्स साठी असतात, 40 मार्क्स सोशल सायन्स साठी असतात, आणि 20 मार्क्स मॅथ्स, म्हणजे टोटल 100 मार्क्स झालं. आणि त्याच्यासाठी वेळ आहे तुम्हाला 2 तास. MCQ फॉर्मॅट आहे ना? हा, MCQ फॉर्मॅट. आणि ह्याच्यामध्ये सगळा तुमचा 10 स्टँडर्डचा सिलेबस प्लस तुम्हाला 9 स्टँडर्ड वर पण क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे तुम्ही आता जे 9 स्टँडर्ड मध्ये सायन्स मॅथ्स शिकलेला आहात, हिस्ट्रीचं नाही, हिस्ट्री जॉग्राफी फक्त, सोशल सायन्स फक्त ओनली इन्क्लुडेड इन कशाच्या मध्ये असतं, तुमच्या 10 स्टँडर्डचं असतं. परंतु मॅथमॅटिक्स आणि सायन्स जो आहे तो तुमच्या 9 स्टँडर्ड मधले पण क्वेश्चन विचारू शकतात. 9 आणि 10 हे दोन्ही सिलेबस असतोय तुम्हाला, पण तो स्टेट बोर्डचा. निगेटिव्ह मार्किंग नाहीये, गेल्या वर्षीपासून निगेटिव्ह मार्किंग त्यांनी बंद केलेली आहे. दोन्ही लेवलची निगेटिव्ह मार्किंग काढलेली आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी निगेटिव्ह मार्किंग काढली, त्याच्यापूर्वी होती निगेटिव्ह मार्किंग, पण साधारण मला वाटतं 19-18ला 2018 पासून निगेटिव्ह मार्किंग दोन्ही लेवलची काढून टाकण्यात आलेली आहे. मॅडम क्लास कधी? सांगते, एवढं सगळ्यांना समजलंय का? म्हणजे एक्झामच्या पॅटर्न बद्दल कुणाला काय डाऊट्स आहेत का, किंवा काय नाही समजलेलं आहे असं? हॅलो मॅम, हा बोला. सेकंड स्टेजचं मध्ये ना सिलेक्शनच्या वेळेला कॅटेगरी वाईज काही हे असतं का? हो हो, NTSC आहे, गव्हर्नमेंटचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी आलं आहे. ओपन, OBC, SC, NT असते. ओके. तेवढा कोटा दिलेला आहे प्रत्येकाचा. ते तुम्हाला फॉर्म सेकंड भरताना स्टेजला NCERTचा हे असतोय. हा, सेकंड स्टेपला NCERTचा सिलेबस असतोय. हा, सेकंड स्टेजला NCERTचा सिलेबस असतो. ही पहिली एक्झाम जी होती ना ती स्टेट वाईज होती. प्रत्येक स्टेट आपापला देता, प्रत्येक स्टेटला कोटा दिलेला आहे, आणि प्रत्येक स्टेट मधनं जे सेकंड लेवलला सिलेक्ट होतात त्यांची सगळ्यांची कॉमन एक्झाम असते. त्यामुळे सेंट्रल एक्झाम असतो, सिलेबस असतो CBSE NCERT सेकंड लेवलला. स्कूलच रजिस्ट्रेशन असतं ना? स्कूल पासूनच रजिस्टर करू शकतो, म्हणजे इंडिव्हिज्युअल नाही करू शकत ना NTSC साठी? नाही, रजिस्ट्रेशन तुम्हाला स्कूल थ्रूच करावं लागतं, आणि सगळ्या स्कूलना GR आलेला असतो, त्यामुळे स्कूलना कंपल्सरी करणं ते खूप गरजेचं आहे. स्कूलला कंपल्सरी करावाच लागतो. समजा इन केस एखादं स्कूल निग्लेक्ट करत असेल तर तुम्ही कंप्लेंट केली कलेक्टर ऑफिसमध्ये, तर त्यांच्यावर त्यांना ते करायला भाग पाडतात. आणि असं कोण नाही करत असं होत नाही, करतात स्कूल सगळ्या. मॅडम स्कूलमध्ये फॉर्म फिलिंग कधी असणार? फॉर्म आता, म्हणजे तुम्ही आता 9वीला आहात ना, आता 10वीची जी मुलं आहेत NTSCची, त्यांचे या वर्षीचे फॉर्म आता 30 नोव्हेंबर पर्यंत भरले गेले. 30 नोव्हेंबर काल लास्ट डेट होती त्यांची फॉर्म भरायची. यावर्षी लेट झाल्यामुळे झालं होतं, पण जनरली ते साधारण ऑगस्ट मध्ये फॉर्म भरून घेतात. होय काय? ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले जातात तुमची. ऑगस्ट किंवा जुलैच्या एंड ते ऑगस्ट मध्ये साधारण तुम्हाला परीक्षा असते. खरं काय? हॅलो मॅडम. हा बोला सर. आता जी मुलं, म्हणजे आता जी 9वीतून 10वीची मुलं जातात, तर आता कसं की फर्स्ट स्टेजला तुम्ही म्हणताय की
स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, पण सेकंड स्टेजला एनसीईआरटीचा सिलेबस असल्यामुळे जी मुलं स्टेट बोर्डचा जो अभ्यास करून आलेली आहेत मराठी मीडियम मधून, हम्म. एनसीईआरटीच्या सिलेबसला म्हणजे त्यांना तेवढा प्रॉब्लेम येतो का नाही थोडा? नाही सर, म्हणजे त्यांना आता कसं असतं, जी सिलेक्ट झालेली मुलं आहेत त्यांचं स्टँडर्ड पण तेवढाच आहे. कारण लक्षात घ्या की आपल्या पूर्ण स्टेटमधनं 780 मुलं सिलेक्ट होणार आहेत. हा, हो. पण सेकंड लेवलची हम्म. एक्झाम जी आहे ना, ती 2 मध्ये, म्हणजे आता त्यांनी हिंदी आणि इंग्लिश हे 2 लँग्वेज अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि तुम्हाला सीबीएसईचा सेकंड लेवलला तुम्हाला सीबीएसईचाच सिलेबस रेफर करावा लागतो, कारण ते सेंट्रल बरोबर बोर्ड. टीचर हा, बोल 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 ना. हॅलो. सेकंड लेवलला तुम्हाला सेंट्रल सीबीएसईचा सिलेबस, कारण ह्याच्यामध्ये मॅथ्स तर सगळीकडे सारखं आहे. थोडा क्वेश्चन कुठचा येणार तुम्हाला, सोशल सायन्सचा येणार आहे. आणि आता ओके जवळजवळ ओके स्टेट बोर्डचा जो सिलेबस झालेला आहे आपला, तो जवळजवळ एनसीईआरटीची इक्विव्हॅलंट झालेला आहे. या सोशल सायन्स जे आहे ते फक्त तुम्हाला सेंट्रल बोर्डचं सेकंड लेवलसाठी स्टडी करावं लागतं. हॅलो मॅडम. हा, बोला. मॅडम, तुमच्याकडनं काय एनटीएस साठी मार्गदर्शन वगैरे म्हणजे क्लासेस वगैरे घेतले जातात का? हा, बोलते मी तुम्हाला, त्याच्याशी सांगते. पण गेली हा 4 वर्ष आम्ही गाईड करतोय मुलांना. आणि हा आता सध्या मी ऑनलाईन पण चालू केलेले आहे. आता गेली 2 वर्ष आम्ही कम्प्लिटली ऑनलाईन घेतली. आताची बॅच पण ऑनलाईनच झालेली. आता त्यांचं 16 तारखेला एक्झाम्स आहेत. तुम्हाला हे हा हा परीक्षेचं स्वरूप समजलं असेल तर मी पुढचं बोलते तुम्हाला. सगळ्यांना परीक्षेचं समजले, काही स्वरूप डाऊट आहे? समजले परीक्षेचं स्वरूप? ओके. तर ह्या ठिकाणी जो काही सिलेबस, आम्ही सिलेबसची तयारी करून घेत असताना थोडंसं सेकंड लेवलची पण तयारी मुलांची ह्या लेवललाच करून घेतोय. म्हणजे पहिल्यांदा त्यांचा 10वीचा सगळा सिलेबस आणि थोडंसं सेकंड लेवल कोणत्या लेवलने क्वेश्चन्स विचारू शकतात. सायन्स, मॅथमॅटिक्स, मॅथ म्हणजे इंटेलिजन्स आणि मॅथमॅटिक्स, त्यांची तयारी मुलांची फर्स्ट लेवलची आणि सेकंड लेवलची जवळजवळ करून घेतली जाते. कारण त्यांच्याकडे सेकंड लेवलची तयारी करण्यासाठी त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. मग बाबा ह्या फर्स्ट लेवलला असा क्वेश्चन आला तर ह्याच टॉपिकवर सेकंड लेवलला कोणत्या पद्धतीने क्वेश्चन्स येऊ शकतात, त्याचे हार्डनेस काय असणार आहेत, तर तेवढ्या पद्धतीचे पेपर मुलांकडून केले जातात. आता ह्याच्यासाठी गेली 2 वर्ष आम्ही मार्गदर्शन करतो, पण आपल्याला बरेचसे आपले सायंटिस्ट जे आहेत ते पण मुलांनी यावर्षी गाईड केलेले आहेत मुलांना. म्हणजे यावर्षी तर आयसरचे जवळजवळ 3 ते 4 प्रोफेसरनी मुलांना गाईड केलेलं आहे. किंवा ज्या इन्साच्या मॅडम होत्या त्यांनी पण मुलांना त्या टॉपिकवर आहे, म्हणजे मला वाटतं 7 ते 8 लेक्चरर्स आम्ही त्यांना मुलांना बाहेरचे दिलेले होते की त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होती. म्हणजे सपोज मी एखादा टॉपिक घेतला, समजा मी हीट हा टॉपिक घेतला, तर माझ्यापेक्षा आणखी कोण चांगलं घेऊ शकतो, असे हीटवर त्यांना 2 ते 3 लेक्चरर अवेलेबल करून देणं. किंवा बाबा एखादा समजा मॅथमॅटिक्सचा हा टॉपिक झालेला असेल तर त्याच्यावर अजून लेक्चरर्स आपल्याला बाहेरचे, की जेणेकरून त्याच्यामध्ये अजून त्यांना डीपली सांगू शकतील. अशा पद्धतीचं पॅटर्न्स आम्ही गेली 2 वर्ष ह्या ठिकाणी राबवतोय. आणि फेब्रुवारी पासून कंटिन्यू मुलांचे क्लास चालू आहेत. मध्ये अजिबात त्यांचा खंड पडलेला नाही. फक्त 1-2 दिवस म्हणजे गणपतीची सुट्टी वगैरे जी होती त्याच्यामध्ये त्यांना सुट्ट्या दिल्या गेल्या होत्या. आणि ऑनलाईन रेग्युलरली त्यांचं 8 ते 9 ह्या ह्याच्यामध्ये टायमिंग मध्ये चालू आहे. कारण सकाळचं दिवसभरामध्ये त्यांचे इतर क्लासेस असतात, स्कूल असतं, ते धरून आम्ही 8 ते 9 आणि जे आणि काही गेस्ट लेक्चर जे आहेत ते त्यांना आम्ही संडेला अवेलेबल करून देतोय. तर असं हे पॅटर्न आहे. आणि ह्याच्यामध्ये आमची जी टीम, म्हणजे ह्यावेळी मुलांना जी गायडन्स करणारी जी टीम आहे ती, एक सेकंड तुम्हाला मी टीम दाखवते. मॅडम, सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये शाळा असते, मग त्यावेळेला आम्ही काही. सकाळी नाही, 8 PM टू 9 PM. ओके. संध्याकाळचं आहे त्यांचं. एक मिनिट, माझ्याकडे सरांची सर, तर मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये सर. तर ह्याच्यामध्ये मला फाईल मिळत नाही ती, पण हा जवळजवळ आम्ही हा सिलेबस मुलांचा कव्हर करून घेतोय. म्हणजे हा प्रोग्राम त्यांचा दिलेला आहे. मोशन, एनर्जी, करंट, म्हणजे 10वी 9वीचं. नंतर हीट,
इनसाइड द ॲटम म्हणजे केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी आणि अल्जेब्रा, जॉमेट्री आणि प्लस तुमचं मॅथ म्हणजे इंटेलिजन्सचं ते सगळं सिरियस. तर आता दिसतोय का सगळ्यांना? शेअर केलेलं दिसतंय का? शेअरिंग दिसतंय सगळ्यांना? हो मॅडम. ओके. हा, तर इथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे. म्हणजे हा 9th स्टँडर्डचा सिलेबस आहे. तो जवळजवळ होमी भावाच्या मुलांना कव्हर करून घेतलेला आहे. पण जी होमी भावाला जी मुलं नव्हती आणि नवीन जी जॉईन होणार आहेत, तर त्यांना अगोदर त्यांच्यासाठी 1 ते 2 दिवस एक्स्ट्रा दिले जाणार आहेत. वेगळे दिवस त्यांना जाणार आहे आणि जी नवीन मुली, जुनी मुलं जी आहेत त्यांचं ते रिव्हिजन होणार आहे. कारण जवळजवळ माझ्या मते हा एवढे सगळे टॉपिकचे आहेत. थोडंसं आम्ही 10वीला पण टच केलेलं आहे होमी भावाला असताना. पण 10वी मध्ये जी नवीन जी ऍडमिशन्स घेणार आहेत, तर त्यांच्यासाठी पुन्हा हे सगळे टॉपिक रिवाइज केले जाणार आहेत. कारण हे टॉपिक समजल्याशिवाय तुम्हाला हे टॉपिक समजणं मुश्किल आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या टॉपिकवर पण क्वेश्चन्स येतात. म्हणजे स्टँडर्ड 9चा जो काही सिलेबस आहे तो आपल्याला अवॉइड करून चालत नाही, कारण तो सिलेबस पण तुम्हाला कंटिन्यू करावा लागतो. त्यामुळे हे कम्प्लीट केल्याशिवाय याच्याकडे आपण जाऊच शकत नाही. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही म्हणजे ज्यांनी होमी भाभा दिलेली नाहीये त्यांच्यासाठी हे दोन्ही एवढं सगळं करायचं आहे. त्यामुळे शक्यतो आम्ही साधारण फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक पासून मोस्टली आपण NTSCचं सुरू करतोय. कारण जानेवारीच्या ह्याच्यामध्ये सगळी होमी भाभाची मुलं पण फ्री होत आहेत. कदाचित जानेवारीच्या एंड पासून पण ह्याचे लेक्चर चालू होतील. म्हणजे हा एवढा सगळा सिलेबस आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. आणि प्रत्येक टॉपिक हे मोठमोठे आहेत, पण एक टॉपिक एका दिवसामध्ये होत नाही. आणि प्रत्येक टॉपिक वाईज मग पुन्हा टेस्ट होते मुलांची. आणि टेस्ट घेताना आम्ही सध्या टेस्ट घेताना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वापरतोय. कारण जेणेकरून मुलांना थोडंसं प्रॅक्टिस व्हावं म्हणून आपण त्यांची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम मुलांसाठी आम्ही एक्झाम घेताना वापरतोय. पण एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे, थोडं लक्षात ठेवा तुम्ही. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम एक्झामला नाही आहे. तर आता ह्याच्यासाठी गायडन्स करणारे जे लोक आहेत त्यांची मी नावं सांगते तुम्हाला. म्हणजे ह्याच्यामध्ये डॉक्टर अरविंद नातू सर आहेत, ते केमिस्ट्रीचे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं ते आयसरचे ते स्वतः चेअरमन आहेत. आणि सरांचं वय आता 78 वर्ष आहे. आणि त्यांनी त्यांच्याकडे बरेच त्यांचे पेपर्स सबमिट झालेले आहेत. तर सर मुलांना केमिस्ट्रीसाठी गायडन्स करणार आहेत. नंतर वाळवे सर आहेत, राजन वाळवे सर, यांचं लेक्चर होमी भाभाच्या मुलांनी ऐकलेलं आहे. तर ते MBA आहेत आणि ते फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स साठी गाईड करतात. आणि सर फिजिक्सचे काही लेक्चर्स घेतील. आता सध्या आमचं कॉन्सेप्ट बिल्डिंगचं सध्या चालू आहे. आणि त्यासाठी गोयल सर, तपन सर अँड रिसबूड सर गाईड करतायत. रिसबूड सर एक फिजिक्स मधनं करतायत. मॅथमॅटिक्स साठी गोयल सर आहेत. पुन्हा बर्वे म्हणून मॅडम आहेत, त्या ह्याच्या आहेत आयसरच्या आहेत. तर ते बायोटेक्नॉलॉजीसाठी आहेत. पुन्हा या ठिकाणी विवेक पारकर हे BRC चे सायंटिस्ट आहेत. त्यांचं फिजिक्स मधनं रिसर्च आहे. नंतर आपले घाणेकर सर आहेत, वीरेंद्र घाणेकर सर. तर ह्यांनी जे तुम्हाला कदाचित माहित असेल की ऑलिम्पियाडची जी एक्झाम असते 11वी 12वीला, की त्याच्यातनं आपल्या देशातनं 6 मुलं जी सिलेक्ट करतात आणि 25 मुलांचा पहिला लॉट्स पूर्ण देशभरातनं सिलेक्ट करून जी BRC ला येतात मुलं, तिथं त्यांचं ट्रेनिंग असतं. आणि त्या ठिकाणी जे गाईड करतात ते घाणेकर सर मुलांना बायोलॉजीसाठी पण एक 3-4 लेक्चर्स घेणार आहेत. नंतर आपल्याला जोग सर म्हणून आहेत, ह्यांचं फिजिक्स मधनं रिसर्च आहे. आणि त्याचा एक लेक्चर गेल्या वर्षी मुलांना त्यांनी वेव्स वर घेतलं होतं. आणि सरांनी कंटिन्यू 2.5 तास लेक्चर वेव्स वर सर बोलले होते. आणि मला म्हणजे त्यावेळी आम्हाला इतका अनुभव चांगला आला होता की एवढं असून जेवढी मुलं सुरुवातीला जॉईंट होती तेवढी पिन ड्रॉप सायलेंट मध्ये 2.5 तास मुलांना त्यांनी खेळून ठेवलं होतं. आणि ते पण ऑनलाईन. त्यांनी वेव्स वर मुलांचा लेक्चर घेतला होता, कम्प्लिटली फक्त वेव्स या टॉपिकवर. लाईट वर पुन्हा सेपरेट लेक्चर. म्हणजे असे प्रत्येक म्हणजे मॅथमॅटिक्स म्हणा, केमिस्ट्री घ्या, किंवा कल्पना देसाई ह्या मॅडमनी मुलांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर घेतलं होतं. तर आणखी एक आहेत रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री बेंगलोरचे डॉक्टर राजेंद्र राणे, ते IISc शी रिलेटेड आहेत. त्यांचं पण केमिस्ट्री एक आहे. किंवा सुजाता चव्हाण म्हणून मॅडम आहेत, त्यांनी MSc फिजिक्स मध्ये केलेलं आहे.
आणि त्यांचं मुंबईला स्वतःचं एक स्कूलना इन्स्टिट्यूट वगैरे प्रोग्राम डिझाईन्स करतात ते वेगळ्या ह्याच्यासाठी इन्स्टिट्यूटसाठी. आणि तर त्या मुलांना फिजिक्ससाठी गाईड करतील. म्हणजे असं एक जवळजवळ 13 ते 14 सायंटिस्ट जे बाहेरचे आहेत ते मुलांना यावेळी इथं गाईड करणार आहेत. प्लस आधी आम्ही त्यांचं सगळं बेसिक करून घेणार आहोत. एखादा बेसिक लेक्चर झाला की एक त्यांना तुम्हाला बाहेरच्या लेक्चरचं लेक्चर्स असणार आहे. आणि ह्याचं टायमिंग ठरलेलं आहे 8 ते 9. फक्त दिवस कोणते आहेत ते आम्ही ठरवणार आहोत तुम्हाला, म्हणजे कोणत्या पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे कोणकोणत्या दिवशी घेतलं जाणार आहे. आणि दर संडेला एखाद्या संडेला एक्झाम असली तर एखाद्या संडेला गेस्ट लेक्चर असतो. आणि आमचे काही स्टुडंट्स आहेत जे आता वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे काही आयसरला आहेत, इन्साला आहेत, काही IIT मधनं बाहेर पडलेले आहेत. तर त्यांच्या वेळेनुसार त्यांना जसा वेळ मिळेल तसं ती मुलं मध्ये मध्ये ह्या मुलांना गायडन्स करत असतात. हे असं पूर्ण शेड्यूल आहे आमचे. आणि हे शेड्यूल फेब्रुवारी टू एक्झाम पर्यंत, नोव्हेंबर पर्यंत मुलांचं कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे एक्झाम होईपर्यंत मुलं आमच्या ताब्यात असतील. पांगम सर, तुम्हाला काय बोलायचंय? हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा बोल. हा, तर मॅडमने बहुतेक सगळीच माहिती दिलेली आहे. मी फक्त तुम्हाला 2-3 अनुभव सांगतो. हल्ली आम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये मला अनुभव काय असा मिळतोय की मुलं टेस्ट देत आहेत, पण 4-5 पालकांचे मला फोन आले, आमच्या मुलाने जी टेस्ट दिली ती कसली टेस्ट आहे. त्याने एक टेस्ट दिली, म्हणजे काय आहे बघा, इथे काय आहे बघा, तर मुलांना माहीतच नाही आहे. ते फॉर्म भरतायत, पण हे करतायत, पण त्यांना माहीत नाही की NTSC म्हणजे काय, की कोणाकडतर्फे फायबर, ही माहिती नाही आहे. त्यामुळे याचा उद्देश काय, महत्वाचा उद्देश काय आहे की 9वीत असतानाच मुलांना माहीत व्हावं की NTSC मध्ये काय. आता बहुतेक मुलांना बघा JEE नीट वगैरे आधी माहीत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी 8वीतल्या मुलांना पण माहीत झालेलं आहे. पण आपण वाटतो की NTSCच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत. मागे म्हणजे माहितीच नसते मुलांना. पेपर जेव्हा फॉर्म भरतात ना, तेव्हा त्यांना माहीत असतं की त्याच्यामध्ये मॅथ नावाचा एक सब्जेक्ट असतो, मेंटल ॲबिलिटी, इंटेलिजन्स. आणि मग ते काय करतात, त्याच्यामध्ये तयारी करायला सुरुवात करतात. आणि जर बघितलं तर आपण काय बघतोय सांगा, की मॅथ्ससाठी 100 मार्क्स असतात. मॅथ्स म्हणत नाही मी, तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट. इंटेलिजन्सला तिथे काय म्हटलं जातं, MAT म्हटलं जातं, मॅट म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये 100 मार्क्स असतात आणि त्याची तयारी आपण काय करत असतो, 15-20 दिवसात होण्यासारखं नाही आहे ते. त्यामुळे जर आताच जर मुलांना माहिती मिळाली किंवा आतापासूनच त्यांनी तयारी केली, तर 9वीचं मॅथ्स आहे, सायन्स आहे, त्यामुळे आतापासूनच जर मुलांनी तयारी केली तर नक्की मुलं काय करू शकतात, चमकू शकतात, सेकंड लेवलला जाऊ शकतात. आणि मगाशी काही मुलं विचारत होते की CBSEचा वगैरे सिलेबस असतो, तर आपण सायन्स आणि मॅथ्स किंवा इंटेलिजन्स मध्ये सेकंड लेवल पर्यंत मुलांना घेऊनच जातोय. त्यामुळे त्याची काठिण्य पातळी आपण घेतोय ना, ती वरच्या लेवलचीच असते. आणि या टेस्टला जी मुलं बसतात ना, ती नक्कीच कॅपेबल असतात तेवढी. की ते NTSC जे द्यायला इच्छुक असतात ती नक्कीच त्याच्यामध्ये कॅपेबल असतात. त्यामुळे आतापासूनच पालकांनी किंवा मुलांनी याच्याबद्दल विचार करायला हरकत नाही आहे. आतापासूनच सुरू करायचं आहे. सिलेबस काय असतो, पेपरचं स्वरूप काय असतं. कारण आतापासून जर तुम्हाला पेपर, जर जुने पेपर मिळाले तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की 9वीचे पण त्याच्यामध्ये आहे. पण 9वीच्या जे शाळेमध्ये जी परीक्षा देता तुम्ही, त्याच्यापेक्षा ही भिन्न परीक्षा आहे. शाळेमध्ये तुम्हाला काय असतं सांगा, रेडीमेड क्वेश्चन असतात, पण इथे जे तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहे ते काय करावं लागणार, विचार करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्या लेवलपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. आणि त्या लेवलपर्यंत शक्य केव्हा आहे सांगा, आतापासूनच तुम्ही तयारी केली. त्यामुळे जागरूकता करायची आहे आपल्याला की NTSC म्हणजे काय, ते महत्वाचा उद्देश आहे. जसं होमी बाबाबद्दल लोकांना माहीत झालं, तसं ह्या 4-5 वर्षात आपल्याला नक्की काय करायचं, सगळ्यांकडे पोहोचायचं. कारण प्रत्येक ठिकाणी बघा टॅलेंट आहे, पण NTSC ला बसायला मुलं पुढे येत नाही आहे. पण NTSC मध्ये माहिती मिळाली की स्कॉलरशिप काय असते किंवा लेवल काय असते, की नक्की मुलं त्याच्यामध्ये काय ती पुढे येतील आणि चमकतील. ही आमची, म्हणजे चमकावे अशी आमची इच्छा आहे. ओके. कुणाला काय क्वेश्चन वगैरे विचारायचे विचारू शकता त्याच्याबद्दल. आणि काय सर, बोलते, मॅडमने सगळी माहिती तुम्हाला दिली. हॅलो बोला. सर, बुक्स हा कोणते बोला. हा, सांगते मी तुम्हाला बुक्स. तर ह्याच्यासाठी तुम्हाला शक्यतो तुमची जी आधी स्टेट बोर्डची आहे ती बुक्स, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला CBSE ची बुक्स, किंवा मी म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही RD शर्मा ही बुक्स रेफर करू शकता. मॅथ्ससाठी सर तुम्हाला सांगतील. सायन्ससाठी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही CBSE किंवा HC वर्मा
AK सिंग किंवा AK मिश्रा ही बुक तुम्ही घेऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये खूप छान सारे बेसिक कन्सेप्ट मुलांसाठी दिलेले आहेत. कारण इथं तुम्हाला एक मी सांगितले याच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारी बुक्स रेफर करावी लागतात. पण आता जर तुम्ही इथं बघितलं, कारण मी मगाशी पहिला एक शब्द वापरला होता की इथं ग्रुप स्टडी होणं खूप गरजेचं आहे. पण आता 5:30 पर्यंत, आता सकाळपासून कालपासून माझ्याकडे इथं मुलं रात्री झोपायला पण होती, जवळजवळ 10 मुलं माझ्याकडे इथं होती. आणि ते त्यांच्याकडे इतकं मटेरियल टाकलं होतं, एकाने एक टॉपिक म्हणजे आज त्याने मी म्हटलं तुम्ही एक टॉपिक ठरवा, फॉर एक्झाम्पल ठोस, आणि त्याच्यावर सगळ्यांनी एक एक पार्ट वाटून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही डिस्कशन करा. इथं तुम्हाला खूप सारी पुस्तकं रेफर करावी लागतात. पण पहिल्यांदा तुमचं स्टेट बोर्डची बुक्स आहेत ती रेफर करा, आणि त्याच्यासाठी समजा आता एखादा तुम्ही टॉपिक घेतला, लाईट हा टॉपिक घेतला, तर एका बुक मधनं वाचून ते नाही चालणार आहे. तर तुम्हाला 1, 2, 4 बुक मधनं ते करावं लागणार. आणि आता तो तुमच्याकडे इंटरनेट अवेलेबल आहे, त्याचा पण तुम्ही काही व्हिडिओज वगैरे जे आहेत त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता त्याच्यासाठी. त्यामुळे बुक्सची लिस्ट आहे मोठी, बुक्सची लिस्ट भली मोठी आहे, पण ती बुक्स तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे. त्यामुळे एकट्यानेच सगळी बुक घेण्यापेक्षा बाबा तुमचा जवळचा कोणतरी मित्र असेल तर तू ही बुक घे, मी हे घेतो, आपण एकमेकांकडचं शेअर करून असं पण तुम्ही करू शकता. आणि बुक्स हे तुमचं काय आहे सांगा, एक तिजोरी आहे म्हटलं तरी चालेल, तुमचं असेस्ट आहे ती. त्यामुळे तुम्ही इतर कशावर खर्च करतात, कपडे, मी म्हणे यावर्षी मी बर्थडेला एक साधा ड्रेस घेईन, पण त्याच्यासाठी मी ही पुस्तकं घेईन, पण ही बुक्स तुम्हाला 12वीला पडणार आहे. कळलं का? त्यामुळे 11वी 12वीला ही बुक्स टाकायचीच नाहीये तुम्हाला. हे रेफरन्स बुक तुम्ही आता घेणार आहात ना, ती आम्ही तुम्हाला बुकची लिस्ट सगळी देऊ, कोणकोणत्या प्रकाशनचं आहे, काय कोणती बुक्स रेफर करू शकता, त्यांचे पेपर जाऊन तुम्ही त्यांच्या NTSCच्या ग्रुप, NTSC क्वेश्चन पेपर प्रिव्हियस असं टाकलं तर तुम्हाला तिथं पेपर दिसतील. त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेटचे काढा, अरुणाचल, प्रत्येक राज्याचे पेपर जे असतात. आणि मॅथ जे आहे इंटेलिजन्स, याच्यात मेरिट करत असताना कसं केलं जातं की इंटेलिजन्सचा जो पेपर आहे तो 100 मार्काचा आहे आणि सॅटचा पेपर 100 मार्काचा आहे. समजा तुम्हाला काय मार्क्स आहेत, 155 मार्क्स आहेत, 155 मार्क्स आहेत, आणि मेरिट जे आहे ती 155 मार्क्सला किंवा 153 मार्क्सला मेरिट झालेली आहे. पण तुम्हाला जर इंटेलिजन्स मध्ये मार्क्स त्यांनी काहीतरी लिमिट दिलेली आहे, त्याच्यापेक्षा जर कमी असतील आणि सॅट मध्ये जास्त असतील, पण इंटेलिजन्स मध्ये जर मार्क्स कमी असतील तर तुम्हाला 155 कडून पण तुमचं मेरिट मध्ये विचार केला जात नाही. त्यामुळे मॅथ हा पेपर खूप म्हणजे खूप, आम्ही तर मुलांना दररोज एक मॅथ पेपर सोडवल्याशिवाय तुम्ही झोपायचंच नाही, हे त्यांना टार्गेटच दिलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस होणं खूप, म्हणजे तुम्ही म्हणा स्कॉलरशिप सारखं मॅथ तेवढं सोपं, म्हणजे खूप हायर लेवलचं मॅथ असतं, इंटेलिजन्सचं असतं ते. पण तेच आहे, नंबर सिरीज वगैरे तेच आहे. एकदा तुम्हाला त्याच्यात ट्रिक्स तुम्ही शोधून काढायच्या, आणि तुम्ही कधी शोधून काढणार आहे, जेव्हा तुम्ही खूप मॅक्सिमम प्रॅक्टिस करणार आहात त्याच्यामध्ये. त्यामुळे तो पेपर खूप महत्वाचा आहे मॅथचा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढे मार्क्स स्कोर करणं गरजेचंच असतं. आणि मॅडम जर बुक्स सांगता. हा, बुक्स मी म्हटलं ना तुम्हाला, दिशा फाउंडेशनचं एक बुक चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं हायर लेवलचं सेकंड लेवलचे पण क्वेश्चन दिलेले आहे. टाटा मॅकवेलचं आहे बुक, त्याच्यामध्ये सगळा सिलेबस आहे. फक्त तुम्ही ते अथर्वश्री ते बुक घेऊ नका, कारण ते स्टेट गव्हर्नमेंटचं, पण त्याच्यामध्ये खूप सोपं, अगदी सोपं दिलं, आणि एवढ्या सोप्या ह्याच्यामध्ये येत नाही, आणि प्रिंटिंग मिस्टेक पण भरपूर आहे. तुम्ही कुठच्याही शॉपमध्ये गेला, बुक स्टॉलमध्ये, NTSCचं पुस्तक द्या म्हटल्यानंतर तुम्हाला अथर्वश्री म्हणून पुस्तक दिलं जातं, पण त्याच्यामध्ये खूप लो लेवलमध्ये दिलेलं आहे, तेवढ्या लो लेवलमध्ये क्वेश्चन नाही विचारले जात. आणि तुम्ही पाठीमागचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ना सगळेच्या सगळे त्यांचे नेटवर अवेलेबल आहे, तुम्ही गुगलवर सर्च मारला तर तुम्हाला पेपर अवेलेबल होतील. त्यांचं स्टँडर्डायझेशन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पेपर कसे असतात. गव्हर्नमेंटच्या त्यांच्या ह्याला गेला तरी तुम्हाला पेपर सगळे अवेलेबल असतील. त्यामुळे मुलांनी, पालकांनी त्या पेपर मधून जावं. कारण आता मला फॉर्म भरल्यानंतर एका म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की मी पालक आणि त्या शाळेच्या टीचरचा त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला, आणि फॉर्म भरल्यानंतर काल परवा 30 नोव्हेंबरला फॉर्म भरला, आणि एका मुलाचा फोन मला आलाय की मॅडम सिलेबस काय आहे NTSCचा. असं करणार असेल तर त्या मुलांनी बसूच नाही, म्हणजे बाबा बाकीच्या एक्झामला बसतात, फॉर्म भरला, परीक्षा दिली, ह्याला NTSCला हे चालणारच नाही. तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर एक्झामचा अभ्यास करणार आहे म्हटलं. मग तसं असेल तर नाही बसलं तरी चालू शकतं, उगाच त्या एक्झामला जायचं आणि यायचं ह्याला काय अर्थ नाही.
मग त्या स्टँडर्डायझेशन आपण पण एफर्ट घेतले पाहिजे. तुम्ही एफर्ट घेतला तर तुम्हाला सक्सेस हे डेफिनेटलीच मिळणार आहे. पण या ठिकाणी मी तर स्पष्ट सांगेन की ज्यांना हार्डवर्क करायची तयारी असेल ना, त्या मुलांनीच NTSC साठी उतरावं. मी मग तुमच्याकडनं हार्डवर्क तुम्ही स्वतः मला हे करायचं आहे हे जेव्हा प्रत्येक मूल ठरवणार आहे ना, देन ओनली इट इज पॉसिबल. मग कदाचित समजा आपण 153 ला मेरिट क्लोज झाले नाही, 152 ला आलो म्हणजे तुम्ही कमी पडलेला नाहीये, तुम्ही त्या लेवल पर्यंत गेलेला आहात आणि त्याचा फायदा बऱ्याच मुलांना झालेला आहे आतापर्यंत. त्यामुळे NTS ही एक्झाम जी आहे ती तुमच्या शालेय लेवलची सगळ्यात काठिण्य लेवलची एक्झाम आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही इथं सगळ्यात जमलेल्या मुलांना, पालकांना मी सांगेन, खरोखर तुमची मेहनत करायची तयारी असेल तरच तुम्ही परीक्षेला बसा. आणि आम्ही तर आता म्हणजे गाईड सगळ्यांनाच करू इच्छितो, सगळ्यांनाच करणार आहोत. पण समजा असं नकोय बाबा चला 1-2 लेक्चर अटेंड केले आणि मग काहीतरी केलं, मग तुम्ही काहीच करणार नसाल, सेल्फ स्टडी जर तुम्ही करणार नसाल. कारण आता बघितलं इथे 4-5 मुलांचं असं होतं की ते इतके बिझी आहेत की त्यांना सेल्फ स्टडीलाच म्हणजे स्कूलचं वर्क आहे, त्यांना अजून त्याचे प्रायव्हेट क्लासेस आहेत, अजून कशामध्ये तरी ते बिझी आहेत. मग अशा वेळी काय होतंय की त्यांना सेल्फ स्टडीला अजिबात वेळ मिळत नाही आणि ते सेल्फ स्टडी करणार नसतील, दुसरं लोक सांगतायत तेवढं ऐकणार आणि त्याच्यावर जर त्यांचं प्रॅक्टिस होणार नसेल तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला सक्सेस ही नाहीच मिळणार आहे. तुम्ही स्वतःच थोडं तरी सेल्फ स्टडी दिवसाला तुमचा, मी म्हणते त्याप्रमाणे तुम्हाला पेपर वर्क व्हायलाच पाहिजे. मी तुम्हाला 1 सेकंड सगळ्यांना एक हे दाखवते की मुलांनी कशा पद्धतीने गेल्या वर्षीच्या तयारी केली होती. 1 सेकंड. मगाशी कोणीतरी म्हटलं होतं CBSEचा सिलेबस, तर ह्या मुलाने बघा कसं केलं, असं नुसतं नाही केलेलं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंड. सेटिंग कुठे आहे? मग बॅकग्राऊंड चेंज आहे. एक सेकंड. तोपर्यंत कोणाला काय क्वेश्चन विचारायचे असेल तर विचारू शकता बघा. व्हिडिओचं काय होत नाही. नाही. हा, तर इथं या मुलाने काय केलंय बघा, प्रत्येक टॉपिकचं म्हणजे आपलं त्याने महाराष्ट्र स्टेट बोर्डच नाहीये, तर त्याच्याकडून घेतलं तर प्रत्येक क्वेश्चन लिहिलेला आहे, त्याचा आन्सर्स त्यांनी इथं लिहिलेला आहे आणि असं त्यांनी प्रत्येक टॉपिक वाईज तो नोट्स काढलेले. म्हणजे आतापर्यंत बाबा समजा फॉर एक्झाम्पल मी करंट हा टॉपिक स्टडी केलेला आहे, तर करंटवर म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डवर साधारण 2016 पासून 20 पर्यंत कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत. तर आणि दुसरं म्हणजे फक्त महाराष्ट्र बोर्डमध्ये नाही तर राजस्थान बोर्डवर काय होते सायन्सवर क्वेश्चन त्या टॉपिकवर, तर सगळेच्या सगळे क्वेश्चन त्यांनी असं लिहून केले आहे, ठेवलेले आहे, त्यांनी असं बंच तयार केलेला आहे. म्हणजे असं तुम्हाला वर्कआउट करावं लागतं. आणि ह्या मुलाला NTS साठी तो सिलेक्ट झाला होता. असे 6 म्हणजे खूप वर्क घेतलंय त्यांनी, म्हणजे तुम्ही बघितलं असाल तर त्यांनी खूप पेपर वर्क केलेलं आहे, खूप पेपर. आणि त्यांच्या मुद्दा मी इथं
नोटबुक त्यांच्या झाल्यानंतर मी त्यांना इथं आणून ठेवा म्हणून सांगितलं होतं की ते बाकीच्या मुलांसाठी इन्स्पिरेशन असेल. आणि जेव्हा तुम्ही पेपरवर रायटिंग करता तुमचे स्वतःचे स्वतः नोट्स, मी तर म्हणेन तुम्हाला की जे तुम्हाला आयते नोट्स मिळतात ना त्याच्यावर तुम्ही कधीच बिलीव्ह करू नका. ते म्हणजे तुम्ही आयतं घेता, ते झेरॉक्स काढले, तुम्हाला कोणतरी नोट्स प्रोव्हाइड करत असते, त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःचे नोट्स स्वतः काढा. तुम्ही जेव्हा स्वतःचे नोट्स स्वतः काढणार आहात त्यावेळी तुमचे अर्ध प्रिपरेशन होणार आहे. पण मी रेडीमेड नोट्स म्हटलं तर रेडीमेड नोट्सचा काही फायदा होत नाहीये. तुम्हाला हे वर्क करावंच लागणार आहे. हा, जे लेट जॉईन झालेत ना त्यांना आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे, मी पाठवून देईन सगळ्यांना. तुम्हाला काय क्वेश्चन असतील तर म्हणजे अशा पद्धतीचा हा पॅटर्न्स आहे. आणि आम्ही असं ठरवलंय की एक नॉमिनल म्हणून मुलांच्या 2 एक्झाम घेतल्या जातील ऑनलाईनच्या. त्या साधारण जानेवारीच्या एंड पर्यंत असतील. की मला खरंच त्या मुलाने NTS ला तयारी तो करू शकतो का, त्याची खरंच इच्छा आहे का. तर त्याच्यासाठी आम्ही नॉमिनल तुमच्या 9वीच्या सिलेबसवर 8वी 9वीच्या सिलेबसवर एक नॉमिनल ऑनलाईन टेस्ट तुमची दोन टेस्ट होणार आहेत. आणि त्याच्यातनं आम्ही मुलांचे मार्क्स तुम्हाला कळून नंतर आम्ही पेरेंट्सशी बोलू त्यांच्या. कारण तुम्हाला कसं माहितीये का, काही जर गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी हे करावंच लागतं, मेहनत करावी लागते किंवा तेवढे कष्ट हे घ्यावेच लागतात. आणि थोडस स्ट्रिक्टनेस असल्याशिवाय काही होत नाही, हे पण तेवढंच आहे. थोडं स्ट्रिक्ट पण राहावं लागतं आम्हाला किंवा तुम्हाला. म्हणजे आम्हाला रिझल्ट ओरिएंट म्हणण्यापेक्षा त्या मुलाला त्याच्यामध्ये काहीतरी आउटपुट येणं गरजेचं आहे. होमी बाबाचे जर कोण पालक इथं असतील तर तुम्हाला म्हणजे आतापर्यंत जे काय तुम्हाला मिळालेलं आहे मुलांना त्याच्यासाठी तुम्ही सॅटिस्फाय आहेत का. पालकांसाठी मी क्वेश्चन विचारते. तुम्ही लेक्चर्स ऐकले असणार किंवा मुलांचे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही सॅटिस्फाय आहात का. हो मॅडम. हा, म्हणजे जे का आम्ही त्यांना दिलं म्हणजे तेव्हा 9वीच्या मुलांना पण आम्ही हो मॅडम. नक्कीच सॅटिस्फाय आहोत हो मॅडम. मॅडम. खूप एफर्ट्स घेताय तुम्ही, एक्सपेक्टेशन्स बरंच पेक्षा खूप बदल जास्त. झाला मुलांच्या अभ्यासामध्ये. कारण त्याचमध्ये सॅटिस्फाय असल्याशिवाय आपल्याला म्हणजे कसं होतं बाबा मी भरपूर तुम्हाला सांगेन पण असं नाहीये. पण मुलांची पालकांचं पण मी तुम्हाला एक सांगेन की ह्याच्यामध्ये पालकांचं पण इन्व्हॉल्वमेंट खूप आहे. पण आता आम्ही परवा आमचं एक असतं की आमचा जो ऍप आहे त्यामध्ये कुणी मुलाने एक्झाम दिलेली आहे आणि कुणी नाही दिलेली ती आम्हाला कळते. आता काल मॅथ 10वीच्या आमची टेस्ट सिरीज ज्या सुरू झाल्या त्याच्यामध्ये आम्ही एक पेपर 2-2 दिवस ठेवतोय कारण मुलांचं शाळेचं वर्क असतं म्हणून. तर काही मुलांनी ही टेस्ट सिरीज जी आहे ते पेरेंट्सनाच माहित नाही की टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. आणि ज्या मुलांनी परीक्षा दिली नाही त्यांच्या प्रत्येक पालकांना आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केला तर कधीपासून टेस्ट सिरीज सुरू झाली, माझ्या मुलाने सांगितलंच नाही, हेच नाही असं. आणि आम्ही रोज सगळ्यांचे मार्क्स त्यांचे आता सगळ्यांचे जसे आहेत तसे मार्क्स व्हॉट्सअपला पाठवत असतोय. म्हणजे मी पालकांना मी एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही मध्ये मध्ये मुलांचं व्हॉट्सअप चेक करत जावा. म्हणजे सगळं आमच्यावरच विश्वास ठेवा असं पण मी नाही म्हणत आहे, पण तुम्ही पण मुलांवर थोडंसं बाबा तुझं काय झालंय, एक्झाम कधी आहे, तू टेस्ट दिलेली आहेस की नाही आणि तुम्हाला मार्क्स त्यांच्या व्हॉट्सअपवर मिळतील. तर समजा तुम्हाला तिथं व्हॉट्सअपवरचे मार्क्स डिलीट झाले असेल तर तुम्ही आमच्याकडे कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला आमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड मिळेल किंवा तुम्ही आमचा जो ऍप डाउनलोड केलेला आहे त्या ऍपवर तुम्हाला पण माहिती मिळू शकते सगळी. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम हे NTS म्हणजे आताचे नवीन म्हणजे नवीन जी विद्यार्थी आहेत की नाही त्यांच्यासाठी ऍक्च्युअली बॅच तुम्ही कधीपासून स्टार्ट करणार आहात. तर मी म्हटलं ना सर फेब्रुवारी पासून होईल. पण ज्यांनी भूमी बाबाला बसलेले नाहीये आणि अशी मुलं जर काही असतील की त्यांना जानेवारी पासून ती जर मुलं तयार असतील तर आम्ही जानेवारी पासून तयार करू. कारण भूमी बाबाच्या मुलांचं बरंच मी तुम्हाला म्हणेन की जवळजवळ 60% आम्ही कव्हर करून घेतलेलं आहे. नाही, ही मुलं आहेत ती होमी बाबाला नाही बसलेली आहे. हा, म्हणजे होमी बाबाला जी मुलं नाहीयेत तर त्यांचा आम्ही अगोदर 1 महिना घेऊ आणि मग फेब्रुवारी पासून कसं होतं की 9वीचं त्यांना सगळं जे पाठीमागचा बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे आणि नंतर 10वीचं चालू करायचंय. पण आता जर म्हणजे साधारण कधीपासून, जानेवारी पासून. हा, जे होमी बाबाला नाही आहे
आणि गेल्या वेळी 9वीच्या मध्ये ते होमी बाबाला बसलेले नाहीयेत आणि त्यांना एनटीएस द्यायचंय, तर त्यांच्यासाठी जानेवारी पासून तयार होतोय. आणि जे होमी बाबाला आहेत तर त्यांचं ते जानेवारीला मुलं सगळी रिकामी होत आहे आणि त्यांचं फेब्रुवारी पासून सुरू होईल आणि प्रत्येकाला आणि रेकॉर्ड तुम्ही लेक्चर मिळणारच आहे. हॅलो मॅडम. हा बोला सर. मॅडम ती प्री टेस्ट घेणार ती म्हणजे त्याच्यासाठी काय प्रिपरेशन करायची? नाही, तुमचं बेसिक जे 8वी 9वीचं जे बेसिक आहे सायन्स, हा मॅथ्स आणि इंटेलिजन्स ह्याच्यावरच होणार आहे. हा हा. मॅडम you, प्री ma'am. टेस्ट कधी असेल? एक 2-3 दिवसात तुम्हाला आम्ही सांगतो. हॅलो मॅडम. कन्सेप्च्युअल असेल ना तुम्ही कधी पेपर. आणि एक लक्षात घ्या, आम्ही कधी पण परीक्षेसाठी तयार आहात. मग मी उद्या परीक्षा आहे, मग मी आज अभ्यास करणार सांग, तुम्ही आजपासून राहा, मी कधी पण डिक्लेअर करेन, तुम्ही तयार असलं पाहिजे. असं तुम्ही मनाची तयारी ठरवा. मी असं काही तुम्हाला पटकन नाही सांगणार आहे, पण समजा मी सांगितलं नाही बाबा मला तुम्हाला उद्या परीक्षा द्यायची, येस आय एम रेडी, तरी तुमच्या हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे. आणि हा कॉन्फिडन्स म्हणजे मे बी तुम्ही रेडी नसला तर नाही, मी द्यायला तयार आहे. आणि एनटीएससी साठी तुम्हाला हा कॉन्फिडन्सच लागतो. तुमचं स्वतःवरचा स्वतः विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे. हॅलो मॅडम. हा बोला. त्यासाठी 8वी 9वीतच असणं गरजेचं आहे का? माझी मुलगी 6th स्टँडर्डला आहे, तर ती देऊ शकते का एनटीएस नाही साठी? मॅडम, ही परीक्षा ना 10वीला असते. त्यामुळे ओके. ही परीक्षा. आणि कसं होतं त्यांच्या लेवलला आम्ही ते काय करतोय की तुमची 6वीला आहे ना? हा 6th आहे. 5th आहे. 6th 6वीला. हो. 6वीला ती होमी बाबाला होती ना मॅडम ती? हो हो आहे ना ती होमी आहे ना? बाबाला. आता त्यांचं होऊ दे. आणि त्यांचं बऱ्यापैकी तयार झालेले आहेत. त्यांना हळूहळू मग 8वी पासून आम्ही ताब्यात घेतो त्यांना. त्यांच्यासाठी मग आम्ही एक वेगळा प्रोग्राम आहे, मी तुम्हाला ते पण नंतर सांगेन त्याच्याबद्दल. ओके, म्हणजे या क्लासला तिला बसायची गरज नाहीये? नाही धन्यवाद. नाही. कारण त्यांचं ओके. म्हणजे एनटीएससी म्हणजे तुम्ही 10वी साठी असते मॅडम ही एक्झाम. ओके. मध्ये ती जाणार ना, म्हणजे प्रज्ञा प्रावीण्य आहे, स्कॉलरशिप आहे, 9वीची होमी बाबा आहे. प्रज्ञा प्रावीण्यामध्ये पण खूप चांगली आहे. 8वी मध्ये प्रज्ञा प्रावीण्य असणार आहे. ती ओके. एक्झाम पण खूप महत्वाची आहे प्रज्ञा प्रावीण्य. म्हणजे काठिण्य लेवलच्या बाबतीत बोलते मी. हा हा. म्हणजे ह्या एक्झाम स्कूल लेवलच्या सगळ्यात महत्वाच्या एक्झाम म्हटल्या जातात. ओके, थँक्यू मॅडम. हा, अजून कुणाला काय डाऊट्स? तुम्हाला ह्याचं टाइम टेबल म्हणजे कोणकोणते टॉपिक्स आहेत, कशा पद्धतीने लेक्चर्स होणार आहे सगळं कळवलं जाईल. पण मला वाटतं जी नवीन मुलं आहेत, जी होमी बाबाला नाही आहेत किंवा आम्ही खरं म्हटलं तर ऍक्च्युअली असं गेल्या वेळी पण एक परीक्षा घेतली होती आणि 7वी 8 म्हणजे आता तुम्ही त्यावेळी 8वीतनं 9वीत जाणारी मुलं होती, त्याच्यामध्ये आहेत काही मुलं, तर त्यांचा मी एनटीएससीच्या पॅटर्नने थोडंसं त्या लेवलने त्यांचे बेसिक एक तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे थोडंसं त्यांना 8वी पासूनच त्यांच्यात जरा थोडंसं एनटीएससी डोक्यावर बंबाट केलेलं आहे. त्यामुळे जी नवीन मुलं जॉईन होतील त्यांना आम्ही एक्झाम घेऊनच घेणार आहोत, कारण एक टेस्ट म्हणून असं काही नाहीये. म्हणजे तुमची हार्डवर्क करायची तयारी आहे की नाही हे आम्हाला जज करायचंय. 1-2 दिवसात आम्ही त्या परीक्षेचं तुम्हाला कळवू. पण आता जी होमी बाबाला मुलं आहेत त्यांना ती द्यायची गरज नाहीये. त्यांनी तुमची आता सध्या तुम्ही जानेवारीपर्यंत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. तुमचं फेब्रुवारी पासून सुरू होईल. पण तुमच्यापैकी कुणाला जर ते लेक्चर अटेंड करावं असं वाटलं तर तुम्ही करू शकता. मॅम, बोला. मी आता 9वीला होमी भावाला बसले, पण तुमच्या ग्रुपला मी जॉईन नाहीये. मग माझ्यासाठी काही सूचना होमीसाठी? तुझं आता मला सांग, तू जो होमी बाबाला बसल्यानंतर तुला काय काय तू अभ्यास केलेला आहेस हे आम्हाला तुला परीक्षेला बसल्यावर लक्षात येईल की तुझी कुठपर्यंत तयारी झालेली आहे. कारण मी तुला सांगू का, जवळजवळ आम्ही असं बरंच म्हणजे केमिकल इक्वेशन्स म्हणा, केमिकल रिएक्शन, करंटमध्ये आम्ही ते हीट इफेक्ट ऑफ द करंट इफेक्ट वगैरे असे जवळजवळ सगळे 10वीचे टॉपिक्स पण कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये. जे होमी बाबाला मुलं, कारण त्यांना होमी बाबाला पण त्या लेवलने करावीच लागते, कारण 9वीची होमी बाबाची असते त्याचे पेपर हे थोडेसे केव्हीपीवाय, जेई, नीट ह्या पॅटर्ननेच असतात. आणि एनटीएससीचे पण लास्ट इयरला एनटीएसला आलेले क्वेश्चन जे असतात ते पण होमी बाबाला येत असतात.
त्यामुळे तुला एक्झाम द्यावी लागणार. आमची जी ऑनलाईन टेस्ट आहे ना ती तुला द्यावी लागेल. आणि तू ओके. अटेंड करू शकतेस ना, म्हणजे जानेवारीपासून म्हणजे तुला समजेल माझं बाबा हे झालं नाहीये तर मी ते अटेंड करू शकते ना. त्याच्यासाठी काही वेगळं हे नाहीये. त्यांना इच्छा ते मी ठीक आहे मॅडम. सगळेजण अटेंड करू. म्हणजे समजा बाबा आता मी म्हणते की फेब्रुवारीपासून होमी बाबा जे आहेत त्यांनी करावी, पण तुम्हाला वाटलं मला हा लेक्चर अटेंड करायचा आहे तर तुम्ही करू शकता. हॅलो मॅडम. हा बोल. जी मॅडम, मुलं आता म्हणजे होमी बाबाला नाहीत आणि त्यांना आम्ही म्हणजे फ्रेश आम्ही जॉईन होणार, तर मग त्यांना इन्स्ट्रक्शन कशी मिळतील? म्हणजे तुमच्या ग्रुपला नसतील तर मग? सर आता तुम्ही तुमचा आम्हाला नंबर मिळालेत ना, मग तुम्ही हो. जरा आम्हाला मेसेज टाका, तुमचं नाव टाका, म्हणजे तुम्हाला आम्ही ते डिटेल करून आम्ही एक ग्रुप तयार करू आणि त्या हा. ग्रुपवर तुम्हाला एक्झामची सगळी माहिती, तुम्हाला ऍप कसा डाउनलोड करायचा आणि त्या ऍपवर ऑनलाईन कशी एक्झाम द्यायची ही सगळी हा, माहिती आम्ही तुम्हाला पाठवू. चालेल. आणि नंबर तुमचा आहे. हा हा हा? आणि सर तुम्ही कुठल्या हा. ग्रुपवर आहात सध्या? कुठल्या ग्रुपवर आहात? कुठल्या नाही ग्रुपवर झाली? नाही, कुठल्याच ग्रुपवर नाही आहे. शाळेतून दिलेला आहे, त्याच्यावर लिंकवर जॉईन झालेलो आहोत. ओके. नंबर आहे ना तुमचा? आमचा नंबर तुमच्याकडे अवेलेबल आहे ना का नाही? केनी मॅडमचा आहे नंबर. ओके ओके ओके. सर, मग मला तुम्ही फक्त नाव टाका, मी तुम्हाला डिटेल्स टाकते. फक्त NTS म्हणून हा, तिथं हे करा. चालेल चालेल. थँक्यू मॅडम. NTS म्हणून इथे करा. इथं आहेत नंबर बघा. इथे बघा, याच्यावर नंबर पण दिलेत बघा. थँक्यू सर. अजून कुणाला काय विचारायचं आहे का? तुम्हाला जे एक्झामची डेट तुम्हाला ह्या 2 ते 4 दिवसात तुम्हाला कळवण्यात येईल. दुसरी एक काय करायची बघा, सगळ्यांना विनंती आहे की NTSC बद्दल बहुतेक विद्यार्थ्यांना माहित नाही आणि तशी मुलं आहेत. त्यामुळे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकमध्ये कुठेही असू दे, त्यांना याबद्दल माहिती द्या. NTSC बद्दल माहिती द्या की अशा प्रकारची 10वी मध्ये परीक्षा असते आणि त्याची तयारी जर आपण जानेवारी फेब्रुवारी पासून केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. मग कारण बहुतेक जणांना माहित नसते. मॅडम या क्लासची फी किती असणार? आमच्या युरेक म्हणजे टोटल मी तुम्हाला ह्याची सांगते, म्हणजे पूर्ण फेब्रुवारी इन्क्लुडिंग टेस्ट सिरीज म्हणजे एक्झामचे पेपर जे घेतले जातात 30 ते 40 नंतरच्या, रेग्युलर घेतो ते वेगळे, आणि जे आपले गेस्ट लेक्चर आहेत 15 ते 16, तर त्यांचं मानधन वगैरे धरून जे युरेकाच्या बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी 12,000 आहेत आणि जी युरेकाची मुलं आमची आहेत जी त्याला होमी बाबाला होती त्यांच्यासाठी 10,000 आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचं सगळंच्या सगळं 11वी 12वी आणि तुम्हाला 10वीचं सगळं होणार आहे. आणि दुसरं ह्याच्यामध्ये एक आहे की तो कोण पेरेंट्स असतील आणि जी मुलं खरोखर इकॉनॉमिकल वीक आहे, म्हणजे त्यांची परिस्थिती नाहीये, अशी 10 मुलं आम्ही दत्तक घेतो. टॅलेंटेड आहे आणि त्यांची खरोखर करायची इच्छा आहे आणि तुमच्या परिसरात अशी कोण मुलं असतील तर अशी 10 मुलांना दत्तक घेतलं जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड सगळं केलंय, म्हणजे जे नेटची जी फी भरावी लागते, ऍपची, आणि हे जे तुम्हाला गेस्ट लेक्चर जे मिळणार आहेत, तर हे सगळे गेस्ट लेक्चरर्स आहेत ते वेल क्वालिफाईड आहेत, तर त्यांचं तासाप्रमाणे आम्हाला पेमेंट करायचंय. 13 ते 14 गेस्ट लेक्चरर्स आहेत. अजून काय कुणाला विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. त्यांची आस्करी बाकीचे हा, कोणाला काय डाऊट्स असतील तर बोला, म्हणजे आपल्याला कन्फ्युज झाले का?
हॅलो. इथे आवाज येतोय. मॅम होमी बाबाच्या नेक्स्ट लेवलसाठी हा प्रॅक्टिकल लेवलसाठी हा तुम्ही ते कंटिन्यू करणार आहे का क्लासेस हो जे हो. तुम्ही सध्या घेताय? होमी बाबाला जी मुलं आहेत ते सगळ्यांनी कंपल्सरी प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही सिलेक्ट व्हा अगर नको पण तुम्हाला प्रॅक्टिकल देणं गरजेचंच आहे कंपल्सरी. कारण त्याच्यातून तुम्हाला मुलांना खूप सारं मिळणार आहे प्रॅक्टिकल म्हणून. जे तुम्ही थिरॉटिकल केलेलं आहे ते तुम्ही कसं प्रूव्ह करता, तुम्ही कितपत थिरॉटिकल हे केलं. मग तिथं समजा 1-2 मार्क्स पडले आणि मेरिटमधनं मी बाहेर पडले म्हणजे असं काही नाहीये. पण आता तुम्हाला प्रूव्ह करायचंय ना मला थिअरी किती समजली आहे ती. ते मग तुम्हाला प्रॅक्टिकललाच होणार आहे. मग पांगुर सर तुमच्याकडे सरांची लिस्ट आहे का ती? माझी कुठे मिळत नाही. टीचरची लिस्ट असली तर जरा शेअर करा. म्हणजे सगळ्यांना. हॅलो. हा हॅलो बोला सर. हॅलो मॅडम, जरा मी लेट जॉईन झालो, आत्ताच जॉईन झालो. मला काय विचारायचं होतं, ह्याचा हा परीक्षा आहे ना ही, हा त्या परीक्षेचा 10वीला काय फायदा आहे असं विचारतोय. 10वीत 10वीचा सर 10वीचाच सगळा सिलेबस आहे त्याच्यामध्ये. हा 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 पूर्ण 10वी म्हणजे पहिली जी लेवल असते ना ती हा पूर्णपणे 10वीचीच असते. 10वीचा पूर्ण म्हणजे आपल्या स्टेट बोर्डची असते आणि त्याच्यामध्ये पूर्ण 10वीचा सिलेबस आहे. पूर्ण 10वीचा बरोबर. म्हणजे याच्यामध्ये एकदा फायदा होतो की परीक्षा नोव्हेंबरमध्ये असल्यामुळे ऑक्टोबरमध्ये मुलाचा पूर्णच्या पूर्ण 10वीचा सिलेबस कंप्लीट होतो. ओके ओके. मग पूर्ण म्हणजे काय काय त्याच्यामध्ये येतं, कुठला कुठला सिलेबस, म्हणजे काय सायन्स? या परीक्षेमध्ये सर सायन्स आहे, मॅथ्स आहे, इंटेलिजंट आहे आणि सोशल सायन्स आहे म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी आहे. आता हिस्ट्री हम्म. जॉग्राफीसाठी आमच्याकडे जेवढे आम्ही गेल्या वेळी 2 ते 3 लेक्चरच मुलांना दिले. हिस्ट्री हा जॉग्राफी म्हणजे नेमकं कसा अभ्यास करायचा की ते. कारण तुम्ही कसं असतं की हिस्ट्री जॉग्राफीसाठी जर बोर्डाच्या परीक्षेचं बघितलं तर ते राईटअप मोठे क्वेश्चन्स असतात ना. इथं तो तुम्हाला हा प्रत्येक लाईन बाय लाईन वर्कआउट करावं लागतं. म्हणजे ते पुस्तक मुलांना 2 ते 3 वेळा वाचणं किंवा त्याच्यावर कसे क्वेश्चन्स येतात ते बघणं. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्याचा बोर्डाचा अभ्यास होतोयच ना. हम्म. बरोबर, ठीक. म्हणजे म्हटलं ना फक्त तुमच्या लँग्वेज नाहीये, बाकी सगळं आहे. ओके ओके. लँग्वेज होती पण 2 वर्षापूर्वी लँग्वेज काढली होती. म्हणजे एखादी लँग्वेज ठेवली होती त्यांनी. पण आता त्यांनी हा म्हणजे 80 मार्क्स ह्याचे होते. 60 मार्क्स इंटेलिजन्सचे होते आणि 40 मार्क्स मॅथ्स लँग्वेजला होते. पण लँग्वेज त्यांनी 2 वर्षापासून काढून टाकली. पण ते हा हा मेरिटला धरलं जात नव्हतं लँग्वेज होती पण. बरोबर, ठीक. आणि माध्यम तुम्ही दोन्ही घेऊ शकता, इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम. फॉर्म भरताना तुम्ही जे मिडियम देणार आहे ते. पण सेकंड हा लेवलचं जे मिडियम असतं ना म्हणजे 2 लेवलचं तर ते जे हा आहे ते एवढेच. स्क्रीनवर तुम्हाला गेस्ट लेक्चर वगैरे दिसत आहेत बघा. हा तर इथे आणि काय आणि करणार. आता ज्यांनी क्वेश्चन विचारला ना त्यांचा मॅथ्स आणि सायन्सचं तर परफेक्ट होतच होतं. त्यांना वेगळं 10वीचा अभ्यास करायची गरज नाहीये. कारण जवळजवळ तीन टाइम त्यांची काय झालेली आहे, जवळजवळ मॅथ्सची रिव्हिजन झालेली आहे. कारण आम्ही त्यांना मुलांना काय बसवतो, दुसरे लेक्चर चालू असतात तेव्हा पण बसवतो. मग साधारण त्यांचं ऑक्टोबर पर्यंत सगळं होतच होतं. यंदा तर ऑगस्ट मॅथ्स संपलेलं. त्यामुळे वेगळा 10वीचा अभ्यास करायची तुम्हाला गरज नाही पडणार मॅथ्स सायन्स रिलेटेड. आणि माझा महत्वाचं सायन्सचा सिलेबस सप्टेंबरमध्ये मुलांचा संपला आणि त्याच्यानंतर माझं पूर्ण रिव्हिजन चालू आहे 10वी. आता आपले हे लेक्चरर आहेत अरविंद नाकू, सुजाता चव्हाण, अपूर्वा बर्वे ह्या आयसरच्या आहेत. डॉक्टर शीला दोंडे, गौतम गोयल, नंतर शांती पिसे ह्या पण आयसरच्या आहेत, मॅथमॅटिशियन्स आहेत. विवेक पारकर BARCचे आहेत, फिजिक्स मधनं त्यांचं PhD झालेलं आहे. अरविंद कदम MSc फिजिक्स आहेत, हे BR आपल्याला MSTE चे आहेत, रिटायर्ड आहेत. निलिमा मुलगुण ह्या बायोलॉजीमध्ये PhD झालेल्या आहेत, त्या कॉलेजच्या प्रोफेसर आहेत. नंतर विक्रांत आणि मी तुम्हाला सांगितलंय की हे सर जे आहेत ते ऑलिम्पियाडला गायडन्स करतात. म्हणजे 11वी 12वी जर ऑलिम्पियाड मधनं जे सेकंड लेवलला मुलं सिलेक्ट होतात आणि आपल्या देशाचं 6 जण नेतृत्व करतात त्यांच्यासाठी गाईड करतात. आणि ही माझ्या आणि ह्याच्यामध्ये सॉरी 2 सरांचं राजन वाळवे सर आहेत, रिसबूड सर आहेत आणि तपन सर आहेत आणि जोग सर आहेत.
आणि हे बाकीचे सगळे तुमचे एका एका टॉपिकवर, म्हणजे आता श्रावणी राऊळ ही मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत. माधवी अंधारी सध्या बेल्जियमला आहे, ती बायोलॉजीमध्ये रिसर्च करते कॅन्सर्सवर. संजोग जोशी IIT आणि सौरभ परब IIT मधनं बाहेर पडलेले आहेत ते दोघं जण. डॉक्टर बावधनकर मुलांना एक एनर्जी थोडक्यात डेव्हलप करतात, कारण हिस्ट्री शिकायची तर डॉक्टर बावधनकरांकडूनच हा एक खूप. आणि मला वाटतं बऱ्याचशा 9वीच्या मुलांनी त्यांचं हिस्ट्री ऐकलेले आहे, बरोबर आहे ना यज्ञेश? हो. हे टेक्झॉनॉमिस्ट आहेत गावडे सर. डिसले सर जे आहेत ते केमिस्ट्री मधले आहेत. मरगज सर जे आहेत ते झुलॉजिस्ट मधलं PhD आहे त्यांच्यामध्ये. मरगज सर आणि योगेश कोळीकर म्हणजे झुलॉजी मध्ये जे आहेत, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, अॅनिमल्स, अॅनाटॉमी ह्याच्यामध्ये हे करणार आहे. म्हणजे हे सगळेच्या सगळे बॉटनी, इन्सेक्ट आणि ह्याच्यामध्ये आहे. आणि डॉक्टर जयंत जोशी सध्या ह्यांची बरीचशी वर्कशॉप युट्यूबवर चालू आहेत आणि हे BRC मध्ये काम करतात. जयंत जोशी त्यांचं फिजिक्स आणि बायोलॉजी याच्यासाठी सर मुलांना गाईड करणार आहे. त्यापैकी मला वाटतं 9वी मध्ये जी मुलं आहेत त्यांनी ह्यांच्यापैकी बऱ्याच, शीला धोंडेचा मॅडमचा लेक्चर मला वाटतं बऱ्याच मुलं, आम्ही 10वीच्या मुलांचं चालू असताना 9वीच्या मुलांना पण हे लेक्चर अटेंड करायला लावले होते. त्यामुळे बऱ्याच लेक्चर, म्हणजे मला वाटतं घाणेकर सरांचं तुम्ही ऐकलेलं असेल, शीला धोंडे मॅडमच्या लेक्चरला तुम्ही होता सगळेजण, शांती पिसे मॅडमचा होता, नंतर आपल्याला गोयल सरांचा तर मागच्या रविवारीच झालेला आहे. मी तर आणि एक सांगेन, आता जे कोण पालक आहेत तर आमचं दर रविवारी टायमिंग नंतर आम्ही तुझं 7 ते 8 किंवा 8 ते 9 असं आमचं एक कन्सेप्ट बिल्डिंगचं एक सुरू झालेलं आहे. तर त्या ठिकाणी मुलं अटेंड करू शकतात ते लेक्चर. ते खरोखरच NTSC ला इच्छुक आहेत ती मुलं ते लेक्चर अटेंड करू शकतात. आजचा लेक्चर 8:30 ला आहे आणि तो केमिस्ट्रीवर असणार आहे. बाकीच्या 9वीच्या मम्मी बाबाच्या मुलांना प्रॅक्टिकलसाठी काय करायचं, ऍक्च्युअली काल तुम्ही खूप लेट जॉईन झाला, कारण काल माझ्याकडे जी गेल्या वेळी मुलांनी प्रॅक्टिकलला सिलेक्ट झाली होती ती मुलं तुम्हाला अनुभव सांगायला उत्सुक होती, पण तुमची बरीचशी मुलं काल बाहेर होती त्यामुळे ते घेतलं गेलं नाही. मध्ये आता उद्या परवा तुम्हाला ती मुलं गाईड करतील आता. म्हणजे त्यांचे अनुभव खूप महत्वाचे आहे की त्यांनी ऑनलाईन प्रॅक्टिकल कसं केलं होतं. आणि गेल्या वर्षी मला खरोखर, कारण गेल्या वर्षी जवळजवळ 6 मुलांनी आमच्या अबाउट 70 मार्क्स कव्हर केले होते. पण होमी बाबामध्ये 9वीच्या 70 मार्क्स मिळणं म्हणजे थोडंसं, मी म्हणते 50 मार्क्स मिळाले म्हणजे खूप झाले होमी बाबाला. पण गेल्या वेळी मुलांनी 77 हायएस्ट होता. अजून कुणाचे काय डाऊट्स आहेत? तुम्ही आता आमचा 8:30चा जो लेक्चर आहे तो लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता. ज्यांना कुणाला इच्छुक आहेत त्याने आम्हाला मेसेज टाका, जे ग्रुपवर नसतील तर. नाहीतर तुम्हाला ती लिंक म्हणजे मिळेल त्या लेक्चरची. 8:30 ते 9:30 पावणे 10 पर्यंत असेल लेक्चर. केमिस्ट्रीवर आहे आज. दर संडेला ही कन्सेप्ट बिल्डिंगची सिरीज चालू झालेली आहे. 9वी आणि 10वी साठी आहे. आम्ही ती काय ऍक्च्युअली आमच्या NTSCच्या मुलांसाठी केलेली आहे, पण 9वीच्या मुलांना पण तिथं अटेंड करायला लावलं जाते. पण याच्यामध्ये बेसिक टर्म जे आहेत ते क्लिअर केले जात आहेत मुलांची. येस, कुणाला काय डाऊट्स आहेत? नाही तर मग आपण मॅडम आताच्या 8:30च्या क्लासची लिंक तुम्ही आम्हाला पर्सनल वरती पाठवणार का? तुम्ही आम्हाला म्हणजे हे पाठवा, म्हणजे आम्ही लिंक पाठवू, कारण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल कनेक्शन म्हणून आम्ही तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करून देऊ. कन्सेप्ट बिल्डिंग म्हणून तो बिल्ड आहे ग्रुप आहे. जे कोण इच्छुक आहेत त्यांनी सांगा, म्हणजे त्यांना मी तिथे जॉईन करून देईन. हॅलो मॅडम. हा बोला मॅडम, नेक्स्ट संडेला वगैरे होता येईल ना? हो, पण तुम्ही हे करा ना, मला म्हणजे आम्हाला सांगा, म्हणजे तुम्हाला म्हणजे इंडिव्हिज्युअली लिंक म्हणजे आमची त्या ग्रुपवर जाते ना. बरोबर. हा, आणि ग्रुपमध्ये नाहीये, जॉईन करून घ्यावं लागेल मॅडम तुम्हाला. हा, मग तुम्ही नाव टाका म्हणजे ग्रुपला, म्हणजे इंटरेस्टेड NTSC असं म्हणा, म्हणजे मग आम्हाला लक्षात येईल की तुम्ही त्याच्यासाठी काय आहे. चालेल, थँक्यू मॅडम.
म्हणजे तिथं तुम्हाला रविवारचं पण मी एक सांगत नाही की टायमिंग कधी 7चं असतं तर कधी 8चं असतं, पण संध्याकाळचं जनरली टायमिंग असतं रविवारी. एनटीएससी साठी एक ग्रुप बनवलाय मॅडम आम्ही. एनटीएससी एक ग्रुप बनवलाय. मी पाहिजे तर लिंक पाठवतो त्याची. ओके, त्याच्यामध्ये जर जॉईन झाले तर बरं पडेल. म्हणजे आपल्याला लिंक पाठवूनच बरं पडेल सगळ्यांना एकत्र. ओके, 2 मिनिट. आणि हे गेस्ट लेक्चर्स होत आहेत ना, ते पालकांनी पण ऐकलं तरी चालतं, तुम्ही पण अटेंड, कारण संडेलाच असतात लेक्चर्स, म्हणजे तुम्हाला पण ते लेक्चर कसे आहेत ते पण लक्षात येतील. मला वाटतं 9वीच्या मुलांनी प्रकाश जोग सरांचा लेक्चर अटेंड केला होता वेव्हजवर, आणि त्यांच्या मिसेस एक आहेत, त्यांनी पॉलिमर्सवर त्यांचं स्पेशलायझेशन झालेलं आहे, तर ते पण तुम्हाला पॉलिमर्सवर पण त्या मॅडम एक लेक्चर्स घेणार आहे, कारण पुढच्या वर्षी तुम्हाला पॉलिमर्स आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर पुढच्या वर्षी तुम्हाला नातू सर, राजेंद्र राणे सर, कल्पना मॅम आणि मानसी मॅम, असे 4 लोक तुमचे लेक्चर्स घेतील केमिस्ट्रीला. मेसेज मध्ये हे पाठवलंय बघा, लिंक पाठवलाय, त्याच्यावर हे करा बघा, जॉईन व्हा. एक लिंक पाठवली. हा, थँक्यू सर. हा, म्हणजे आम्हाला ना लिंक पाठवून तुम्ही एकत्र असलं, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली टाकताना खूप हे होतं, त्यामुळे तो ग्रुप जर तुम्ही जॉईन केला तर आम्हाला मेसेज तुम्हाला तिथं मिळत जातील सगळे. म्हणजे ह्या रविवारी आता केमिस्ट्री असेल तर फिजिक्स, पुढच्याला फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं ते होत जाणार आहे. एका रविवारी एक असतं. नवीच्या मुलांना समजलंय प्रॅक्टिकल साठी काय करायचं आहे ते, मी प्रत्येक वेळी सूचना देतेच आहे तुम्हाला. मी काल पण मी काय काय तुम्हाला ठेवायचं आहे मंगळवारी ते पण सांगितलेलं आहे. सोबत तुम्ही काय करायचं, आणि आपण ऑनलाईन प्रॅक्टिकल शिकणार आहोत काही घरातल्याच वस्तू वापरून. मॅडम इनो चालेल ना? हो. हा, तुम्हाला लिंक दिलेली आहे, जे कोण इंटरेस्ट आहेत, ज्यांना कोणाला ह्याच्याबद्दल अजून काय तुमचे डाऊट्स असतील, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आमच्यापर्यंत येऊ दे, तुमच्या काही शंका असतील तर आमच्यापर्यंत येऊ दे. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही ते क्लिअर करायचा प्रयत्न करू. आणि आम्हाला मुलांबरोबर पालकांच्या साथ पण पाहिजे, कारण तुम्ही पण तेवढंच अलर्ट राहणं गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांच्या एकत्रित येऊन, म्हणजे पालक, मूल आणि आम्ही असं इंटरॅक्शन होऊन आपण ह्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मुलं सेकंड लेवल पर्यंत कशी जातील त्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये आमच्या वाट्याबरोबर तुमचा पण वाटा मोलाचा ठरणार आहे, आणि सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केलं तर होऊ शकतो. आणि मुलांचं डिस्कशन ग्रुप सगळ्यात महत्वाचा, आणि हा ग्रुप जेव्हा मुलं डिस्कशन करतात त्यावेळी त्यांना पुढे 11वी 12वीला त्यांना खूप बेनिफिट्स मिळतात, कारण सेल्फ स्टडी हा मुलांचा व्हायलाच पाहिजे. नुसतं मी शाळेतलं ऐकणार, नुसतं क्लासचं ऐकणार आणि मी पेपरवर काही करणार नाही, हे होणारच नाही तुम्हाला. आणि तुम्ही इतकी लकी आहात ना मुलांना, कारण आमची मागची जी सगळी मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी आपले सगळेच्या सगळे नोट्स इथं, आणि आमच्याकडे पण भरपूर मटेरियल आहे, आणि जिथं त्यांनी सगळंच्या सगळं आपलं मटेरियल आणून टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ देणं महत्वाचं आहे, आणि ह्या मटेरियलचा वापर मी कसा करून घेणार आहे हे तुमच्यावर आहे. तुम्हाला वेळ दिला तर तुम्ही करू शकता, पण तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या आधी. मला बाबा स्वतःच्या सेल्फ स्टडीसाठी वेळ किती मिळणार आहे ह्याचं आतापासूनच प्लॅनिंग करा. हा माझा वेळ, मी 10वीला आहे, माझा बाकीचा वेळ आता माझा 9वीचा अभ्यास आणि 10वीचा अभ्यास, तुम्ही 10वीच्या ह्याच्यासाठी आणि मी तर सगळी जी आता 9वीची मुलं आहेत, मी होमी बाबावाल्यांना सांगितलेलंच आहे की सगळ्यांनी 10वीची पुस्तकं घ्या. तुम्ही 9वी तुमची पार झालेली आहे असं समजा, आणि सगळ्यांनी 10वीची पुस्तकं घ्या. मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स आणि रिडिंग करायला सुरुवात करा. तुझा 9वीचा रिझल्ट लागणार आणि मग मी 10वीची बुक्स घेणार आणि मग मी करणार असं नको. म्हणजे आता मुलांना सांगितलेलंच आहे, पण पेरेंट्सना पण मी सांगते, तुम्ही मुलांना 10वीची बुक्स निदान तुमच्या बोर्डची तरी घेऊन द्या.
जे सीबीएसई बोर्ड आणि आता स्टेट बोर्डचा जवळजवळ सिलेबस इक्वल झालेला आहे, मोस्टली कॉमन झालेला आहे. अजून काय कोणाला पालकांना काय विचारायचे, मी बुकची लिस्ट टाकेन तुमच्या ग्रुपवर, कोणती कोणती बुक तुम्ही रेफर करू शकताय ती. अजून काय कोणाला विचारायचं नसेल तर आपण थांबू, कारण 8:30ला दुसरा लेक्चर. येस मॅडम 8:30चं लेक्चर युट्यूबवर असणार. ह्याच्यावर आहे रे, आता मी झूमवर असेल का गुगल मीटवर असेल, युट्यूबवर नाही. लिंक पाठवेन बघते ओके, मी. कसं माझ्याकडनं जॉईन होतात की तिथनं जॉईन होतात ते बघते आणि सांगते तुम्हाला. लिंक पाठवता मला 8 पर्यंत, लिंक 8 सव्वा 8 पर्यंत लिंक मिळेल तुम्हाला. लेक्चरच्या आधी 15 मिनिटं लिंक मिळते तुम्हाला. थँक्यू मॅडम. चला कोणाला